एक अगवा एक लीडर जो होता है अपनी बुद्धि का इस्तेमाल करता है आणि एक जो सेवक आहे तो आपल्या बुद्धीचा या ठिकाणी उपयोग करत आहे और बुद्धि को वो किस तरह से इस्तेमाल किया जाए वो सीखता है। आणि बुद्धीला कशा प्रकारे उपयोगात आणायचं किंवा वापर करायचा आहे तो सेवक शिकत आहे और बुद्धि घर बांधती है, आणि बुद्धी जी आहे ती घर बांधते अपने घर को आकार देती है। आणि आपल्या घराला ती आकार देते और बाइबल कहते हैं कि शुद्ध स्त्री घर बांधती है। आणि बायबल सांगतं की सद्गुणी स्त्री जी आहे ती घर बांधते और सद्गुणी का मतलब होता है होशियारी के साथ, चतुराई के साथ, ज्ञान के साथ, बुद्धि के साथ अपने घर को बांधती है। आणि सद्गुणी म्हणजे ज्ञान आणि बुद्धी त्याच्याद्वारे ती घर बांधते अपने पति को, अपने बच्चों को, अपने परिवार को, अपनी सेवा को बांध के रखता है। आपल्या परिवाराला आपल्या घराला आपल्या लेकरांना आपल्या सेवेला ती त्या ज्ञानाच्या द्वारे बांधते इसलिए बुद्धि का इस्तेमाल हमें करना चाहिए। आणि म्हणून आम्हाला बुद्धीचा उपयोग करायला पाहिजे और वचन कहता है कि बुद्धि ने अपने 7 खंबे तैयार किए। आणि वचन सांगतं की बुद्धीने आपले 7 खांब तयार केले आहे पहला खंबा, आणि पहिला खांब पहला खंब तो अपने जीवन में शुद्धता बना के रखना, आमच्या जीवनामध्ये शुद्धता असायला हवी प्योरिटी, शुद्धता। आणि ती शुद्धता असायला हवी और ये आपको और प्रभु को मालूम होना चाहिए कि मेरा जीवन कैसा है। आणि हे तुम्हाला आणि प्रभूला माहीत असायला पाहिजे की आमचं जीवन काय कोई आहे. लोग हमारे जीवन को देखते हैं और तरह तरह की बातें करने लगते हैं। आणि काही लोक जे आहेत ते आमच्या जीवनाला पाहतात आमच्या जीवनाकडे आणि तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी बोलतात हमें उसके बारे में कुछ लेना देना नहीं है। आम्हाला त्याच्याविषयी काही घेणं देणं नाहीये आप निर्दोष है ना, आम्ही निर्दोष आहोत ना आपने अपने जीवन प्रभु में रखा है ना, आम्ही आमचं जीवन प्रभूकडे ठेवलंय ना प्रभु के सामने आपका जीवन खुला है ना, आणि प्रभूच्या समोर आमचं जीवन उघडं आहे ना बाकी की चिंता मत करें, बाकीची काळजी नाही करायची प्रभु आपके नाम को संभाल लेगा। आणि प्रभू आमच्या नावाला सांभाळेल सिर्फ हमारा जीवन को खराब नहीं करना होना दे, आणि मग आमचं जीवन खराब होऊ द्यायचं नाही हमारे जीवन को शुद्धता में रखना है। आणि आमच्या जीवनाला शुद्धतेमध्ये ठेवायचं आहे. किसी प्रकार की शंका नहीं करना। आणि कुठल्या प्रकारची शंका करायची नाहीये अगर शंका को जगह दोगे तो घर को गिरा देगा। आणि जर का आम्ही त्या शंकेला जागा दिली तर आम्ही आज जे बांधलेलं घर आहे ते आम्ही पाडू. ऐसे जिस वजह से झगड़े होते हैं हमारे घर में, ज्या कारणांमुळे घरामध्ये भांडणं होतात उसको कट कर देना, त्याला आम्ही कट करूया. भले वो कोई भी चीज क्यों ना हो, आणि भले ही कुठली गोष्ट असू द्या कितने भी उसका त्याग करना पड़े, आणि किती पण त्या गोष्टीचा आम्हाला त्याग करायला लागू द्या जिस कारण से झगड़े होते हैं उसको कट कर दो। आणि ज्या कारणांमुळे भांडणं होतात ते आम्ही कापून टाकूया. शायद जल्दी ना उठना हो कदाचित लवकर उठणं नसेल और पति को लगता है कि जल्दी उठे, आणि पतीला असं वाटतं की लवकर उठायला पाहिजे लेकिन हमारी नींद नहीं खुलती, पण आमचे डोळे उघडत नाही उसके से झगड़े होते हैं। त्याच्यामुळे भांडणं होतात. तो आप कोशिश करें कि आप जल्दी सोएं और जल्दी उठें, तर तुम्ही प्रयत्न करा की लवकर झोपा आणि लवकर उठा जल्दी उठें। आणि लवकर उठा आप नींद का त्याग करें। आणि त्या झोपेचा आम्ही त्याग करूया. देखो आपके घर के अंदर कितना खुशहाली आ जाए। आणि मग पहा तुमच्या घरामध्ये किती आनंद येईल अरे बाबा, पति देखकर खुश हो जाएंगे। आणि पती पाहून खुश होईल. ये छोटी छोटी बातें हैं, आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हमें किसी को सिखाने की जरूरत नहीं पड़नी चाहिए, आम्हाला आम्हाला शिकवण्याची गरज पडली नाही हमें पाहिजे. सीखना चाहिए। आम्ही शिकायला पाहिजे. जिस कारण से मेरे घर के अंदर झगड़े होते हैं ना, या कारणामुळे माझ्या घरामध्ये भांडणं होतात ना उसको आप कट कर दो। त्याला आम्ही कट करूया. को मैं सुधार सकता हूँ आणि मी माझं जीवन कसं सुधारेल, जिससे मेरे सामने वाले को खुशी मिले, समोरच्याला माझ्यामुळे आनंद मिळेल वो करो। ते करा. उसको दुखी मत करो, त्याला दुःखी करू नका. भले आपके माता पिता हो, आणि भले ते तुमचे आई वडील असू द्या, आपके पति पत्नी हो, पती पत्नी असू द्यात, आपके बच्चे हो, तुमचे लेकरं असू द्या. जिस बात से मेरे घर में कलह होता है आणि ज्या गोष्टीमुळे माझ्या घरामध्ये कलह होत वो आहे छोड़ना ही अच्छा है। आणि ते सोडणं चांगलं आहे. आमीन। आमेन. उसको छोड़ दें आप। त्याला सोडून द्या. देखो आप ये बात करेंगे ना, आणि जर तुम्ही अशी गोष्ट केली ना आपके घर के अंदर खुशी खुशी हो जाएगी। तर आपल्या घरामध्ये आनंदीच आनंद राहील. आमीन। आमेन. अपने जीवन को शुद्ध रखें। आणि आपलं जीवन जे आहे ते शुद्ध आम्ही करूया. दूसरी बात, आणि दुसरी गोष्ट, ज्ञान का दूसरा स्तंभ है आणि ज्ञानाचा दुसरा खांब आहे शांति। शांती. शांति शांती. शांति का मतलब है शांती याचा अर्थ आहे हम अपने जीवन में मेल मिलाप की संगति को खोजें। आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या समेटाचं जे वातावरण आहे ते आम्ही गमवू नये. शांति का राजकुमार कौन है? आणि शांतीचा राजकुमार कोण आहे? जोर से बोलो। शांति का राजकुमार कौन है? शांतीचा राजकुमार कोण आहे? यीशु है। वेरी गुड। येशू. और यीशु ने कहा, आणि येशू म्हटला मैं मेरी शांति देता हूँ, मी माझी शांती देतो. संसार देता है वैसी शांति नहीं, आणि जग देतं ती शांती मी देणार मैं नाही. मेरी शांति को मी देता हूँ। माझी शांती देतो. अब आपको मालूम है आपके और मेरे अंदर क्या है? आता तुम्हाला माहिती आहे माझ्या आतमध्ये काय आहे? प्रभु की शांति है प्रभूची शांती आहे कि नहीं? आहे की नाही?
आपके अंदर शांति है, आपल्या आतमध्ये शांती आहे, तो फिर क्यों अशांत हो जाते हैं आप? मग आम्ही का अशांत होतो? क्यों हमारे घर में अशांति रहती का है? आमच्या घरामध्ये अशांतता राहते? प्रभु झूठ तो नहीं बोलता। प्रभू खोटं तर बोलत नाही, प्रभु ने बोला मैं मेरी शांति देता हूँ, आणि प्रभू म्हणतो की मी माझी शांती देतो मैं मेरी शांति पहुंचाता हूँ। आणि मी माझी शांती देतो, वो शांति को आप लें। आणि ती शांती तुम्ही घ्या. थैंक यू। और उसको उसको वो शांति को बनाए रखने का जवाबदारी किसका है? आणि ती शांती ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे? मेरा व्यक्तिगत जवाबदारी है। ती माझी वैयक्तिक जबाबदारी आहे, ये शांति को बनाए रखने की जवाबदारी मेरी है, आणि ह्या शांतीला बनवून ठेवण्याची जबाबदारी माझी आहे, ये दूसरों की नहीं है। आणि ही दुसऱ्याची नाहीये. हम बहुत बार अपेक्षा करते हैं उसने शांति बना के रखेंगे तब मैं शांति आणि रखूंगा, आम्ही खूप वेळा म्हणतो की त्यांनी शांती ठेवली पाहिजे तर मग ती शांती राहील, उसने शांति रखा तो मैं शांति आणि रहूंगा, त्यांनी शांती ठेवली तर मग मी शांत राहील. उसने शांति नहीं रखा तो फिर भी आप शांत नहीं रहेंगे। त्यांनी जर शांती ठेवली नाही तर मग आम्ही शांत राहणार नाही का? प्रभु किसके पास में है? आणि प्रभू कुणाजवळ आहे? मेरे अंदर, जवळ नहीं, मेरे अंदर है। माझ्या जवळ नाही, माझ्या आतमध्ये आहे. उसकी शांति मेरे अंदर है। त्याची शांती माझ्या आतमध्ये तो आहे. शांति किसको बना के रखना तर है? शांती कुणाला बनवून ठेवायची? अब प्रभु काम नहीं करेंगे, आता प्रभू काम करणार नाहीये, आपको काम करना है। आता आम्हाला काम करायचं. प्रभु ने आपके अंदर काम किया, प्रभूने आमच्या आतमध्ये काम केलंय, अब काम किसको करना है? आता काम कोणाला करायचं? शांति को बनाए रखने का काम किसका है? शांती बनवून ठेवण्याचं काम कोणाला करायचंय? ये मेरा है, आणि हे माझं आहे, मेरे हाथ में हो। माझ्या हातामध्ये आहे. शांति को बनाए रखने का काम मेरे हाथ में है। आणि शांतीला बनवून ठेवण्याचं काम माझ्या हातामध्ये आहे. शांति को बिगाड़ने का काम किसके हाथ में है? आता शांतीला बिघडवण्याचं काम कोणाच्या हातात आहे? नहीं, त्याचे, नाही, त्याच्या सामने वाले के। समोरच्याच्या. उसने शांति बनाई तो मैं शांति बनाऊंगा ना। त्यांनी जर शांती बनवून ठेवली तर मी बनवेल ना. नहीं, हम कभी भी दूसरों पे आरोप नहीं लगाना। आम्हाला कधी दुसऱ्यावर आरोप लावायचे अब नाही. देखो अब झगड़े होते रहेंगे ना। आणि तुम्ही पहा, ज्या ज्या वेळी भांडणं होतात ना, हाँ, दोनों में अशांति हुई। ये एक बोलेगा तो वो 4 बोलेगा, ये 4 बोलेगा तो वो 8 बोलेगा, वो 8 बोलेगा तो 12 बजा देगा। आणि दोघांमध्ये ज्यावेळी तो 2 बोलतो त्यावेळी हे 4 बोलतात, ते 4 बोलतात त्यावेळी हे 8 बोलतात, हे 8 बोलतात त्यावेळी ते 12 बोलतात. अगर एक व्यक्ति चुप रहा उसमें से, आणि त्याच्यामध्ये जर एक व्यक्ती गप्प बसला, अब क्या होगा? काय होईल? कैसे शांति होगी? कशी शांती होईल? वो सामने वाला बड़बड़ तो कर रहा है ना। समोरचा बडबड तर करत आहे ना. हाँ, पण टोमण्याच्या बोलला तर, आणि टोमणे देऊन बोललं तर, असं वार लागला तर कडक, असं सरळ टोचलं आणि कडक लागलं तर कितना सहन करेंगे हम लोग? किती सहन करणार आम्ही? जो हाथ में उठा के मार देने का, पाट देशे, आणि जे हातामध्ये सापडलं ते उचलणार आणि फटकन मारणार. उससे क्या होगा? त्याच्यामुळे काय होईल? प्रभु से मांगे, उससे प्रार्थना करें, त्यासाठी प्रभूकडे मागा, प्रार्थना करा. खुदा बाप मेरे को सहन करने के लिए ताकत दे, प्रभू सहन करण्याची ताकद माझ्यामध्ये दे, मुझे अनुग्रह दे। मला कृपा दे. आपको मालूम है जब आप प्रार्थना करते हैं, आणि तुम्हाला माहिती आहे, आम्ही ज्यावेळी प्रार्थना करतो शांति का राजकुमार आके पूरा वातावरण शांत कर देता आणि शांतीचा राजकुमार येतो आणि पूर्ण वातावरण तो शांतिमय करून देतो. है। आमेन। आमेन. इसलिए प्रत्युत्तर करो मत, आणि म्हणून उत्तराला प्रत्युत्तर करू नका. उस समय शांत बैठ जाए। त्यावेळी आम्ही शांत बसूया. मग हे पण प्रॉब्लम है, ये भी प्रॉब्लम है। मग ही पण समस्या मैं आहे. इतना बात कर रहा हूँ, सामने वाला बात ही नहीं कर रहा है यार। एवढं बोलत आहे, समोरचा काहीच बोलत नाही. ह्यांना तर काही फरक पडतच नाही, यांना तर काही फरकच पडत नाही. ह्यांना अजिबात केस इकडच्या तिकडे हलत नाही। यांचा केस अजिबात इकडचा तिकडे हलत नाही. इतना बात करने के बाद भी ये बधिर है। आणि एवढं बोलून सुद्धा ते बधीर आहे. बरं झालं बधिर है, बरं झालं बधीर आहे. शांत रहे। शांत राहा. और इस शांति को बना रखना हमारा काम है। आणि ही शांती बनवून ठेवण्याचं काम आमचं आहे. इसके लिए क्या लगेगा? त्यासाठी काय लागेल? कब शांत होना है, कब बोलना है, किसके हाथ में? कधी शांत राहायचंय, कधी बोलायचं, हे कुणाच्या हातामध्ये आहे? हाँ, अब मालूम है यहाँ पे मुझे बात नहीं करना यार, आता मला माहिती आहे की मला या ठिकाणी बोलायचं नाही. शांत हो जाए। मला शांत बस. और जब बात करने का समय आए तब ऊंची आवाज में बात मत करना। आणि ज्यावेळी बोलायची वेळ येते त्यावेळी उंच स्वरामध्ये बोलू नये. हाँ, काल लय बोलला होता, आत्ता बोल। आता शांत बसलाय ना, बसू दे ना भाई। काल लय बोलला होता ना, आज बोल. कालच्या आज काढते, थांब जरा। काल याच्या लय तापलं होतं, आता बघतो मी। काल लयच झालं होतं, काल लयच तापलं होतं, आज बघूया. हमें 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 कहाँ क्या बोलना है ना, वो उसको समझना है। आम्हाला कुठं काय बोलायचंय ना, हे आम्हाला समजलं पाहिजे. जब हम इस बात को सीखेंगे ना, आणि ज्यावेळी ह्या गोष्टी आम्ही शिकू ना, आपकी शांति कोई भंग नहीं कर सकता। आणि तुमची शांती कोणी भंग करणार नाही. आमेन। आमेन. आप शांति में चलेंगे, आणि तुम्ही शांतीमध्ये चला, एकदम बेहतरीन जीवन आप जिएंगे। आणि एक चांगलं जीवन आम्ही जगू. इसके लिए
इसके लिए आपको और मुझे काम करना होगा। आणि म्हणून तुम्हाला आणि मला एक काम करावं लागेल। अपने जीवन के अंदर शांति में वातावरण को बनाए रखने का आपको और मुझे इसको अपने 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 जीवन से इसको बना के रखना होगा। आणि शांतिमय वातावरणामध्ये राहण्यासाठी ते जीवन बनवण्यासाठी आम्हाला त्या जीवनामध्ये राहावं लागेल। आमेन। आमेन। इसलिए इब्री पत्र 12:14 कहता है, म्हणून इब्री पत्र याचा 12 आणि 14 परमेश्वराचं वचन सांगतं, सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा। हाँ, झटून काय करा? झटून काय करा? झटून का मतलब क्या है? झटून म्हणजे काय? इसके लिए कितनी भी कीमत मुझे देनी पड़े ना, ये मैं लेकर आणि रहूंगा। त्याच्यासाठी कितीही किंमत मला मोजावी लागली ना तरी पण चालेल, मी ते घेईल। और उसको उस झटून अपन प्रयत्न करतो उसको लेने के लिए। आणि मग ते आम्ही झटून प्रयत्न करतो ते मिळवण्यासाठी। अगर झटून प्रयत्न करना है ना, आणि जर का आम्हाला झटून प्रयत्न करायचे आहेत ना, तो शांति के लिए मिलाने के लिए आप प्रयत्न करना है। तर शांती मिळवण्यासाठी आम्हाला झटून प्रयत्न करायला पाहिजे। आमीन। आमेन। यहाँ पे लिखा है, या ठिकाणी लिहिलं आहे, सर्वांबरोबर शांततेने। सर्वांबरोबर, सबके साथ। बोलो सबके साथ। म्हणा सर्वांबरोबर। जोर से बोलो, सबके साथ। सबके साथ सबका विकास। सर्वांबरोबर सर्वांचा विकास। सर्वांबरोबर, सर्वांबरोबर कोण कोण आलं? सर्वांबरोबर म्हणजे कोण कोण आलं? सभी सभी कौन कौन? सभी सर्व कोण कोण? अंदर के बाहर के सभी। उसमें पति, त्याच्यामध्ये पती, पत्नी, पत्नी, सासू। सासू। पहले तो वही है, दूसरा नंबर बाद में, पहला वो है सासू सासरे, सासू सासरे, वहिनी, वहिनी, ननन, ननन, साडू, साडू, लाडू, सब जितने भी रिलेशन है, जेवढे पण नातेवाईक आहेत, हमारे रिश्तेदार हैं, आमचे नातेवाईक आहेत, हमारे 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 हमारी सेवा है, आणि आमची जी सेवा आहे, सेवा में जो लीडरशिप है, सेवेमध्ये जे लीडरशिप आहे, उन सबके साथ में त्या सर्वांसोबत सर्वांबरोबर लिखा है। सर्वांबरोबर लिहिलंय। काय करायचं? काय करायचंय? सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा। हा, शांततेने बोलो, राहण्याच्या। जोरात म्हणा, राहण्याच्या। कशामध्ये राहण्याच्या? कशामध्ये राहण्याचा? म्हणा शांततेमध्ये राहण्याच्या। बाजूला म्हणा शांततेमध्ये राहण्याच्या। बाजूवाल्याला म्हणा शांततेमध्ये राहण्याचा। कैसे रहना है? कसं राहायचंय? हाँ, जोर से बोलो ना। आप इतने शांत हो गए तो बाबरे कैसे चलेगा आगे? आम्ही एवढे शांत झालो। शांततेमध्ये राहण्याच्या प्रयत्न करायचे। कर सकते? करू शकतो। कठिन है? कठिन है साहब, मुंडी मत हिलाओ, कठिन है। कठीण आहे, मुंडका हलू नका। कठिन है, लेकिन इसके लिए मदद किसकी चाहिए? याच्यासाठी मदत कोणाची पाहिजे? पवित्र आत्मा। पवित्र आत्म्याची। खुदा बाप मुझे सहायता करना। देवा मला सहाय्य कर। ये वातावरण ऐसा है कि यहाँ पे शांतता नहीं बना रख आणि सकते। हे वातावरण असं आहे की याच्यामध्ये आम्ही शांती नाही बनवू शकत। मेरे को तेरा अनुग्रह चाहिए प्रभु। मला प्रभु तुझी कृपा पाहिजे। और प्रभु उसके अनुग्रह को लेकर आणि आएगा। प्रभु त्याची कृपा घेऊन येतो। लेकिन आप तैयार रहें उसके लिए। पण त्याच्यासाठी आम्ही तयार राहूया। कुछ भी हो जाए, काही पण होऊ द्या, कितनी भी कीमत देना पड़े, आणि किती पण किंमत द्यावी लागू मैं द्या, शांतता बनाए रखूंगा। आणि मी शांतता बनवूनच ठेवेन। आप कभी बैंक गए? तुम्ही कधी बँकेत गेलात का? आप पुलिस चौकी गए कभी? पोलीस चौकीमध्ये कधी वहाँ गेलात पे का? बोर्ड होते थे, त्या ठिकाणी लिहिलेलं असतं, शांतता राखा। शांतता राखा। आपको हॉस्पिटल गए कभी? कधी हॉस्पिटलमध्ये गेले? पहले बोर्ड होते वहाँ पे, पहिला बोर्ड असतो, साइलेंट प्लीज, आणि शांतता राखा। पढ़ा नहीं आपने? कौशिक में पढ़ा ना? पुलिस चौकी में। पोलीस चौकीमध्ये? पुलिस चौकी कैसे जगह है? आणि पोलीस चौकी कशी जागा आहे? अच्छा, वो गया नहीं, आज शाम को लेके चलेंगे शाम। वो जगह ऐसी है ना, वहाँ पे कोई आदमी शांति नहीं रह सकता। ती जागा अशी आहे की त्या ठिकाणी कुठलाही व्यक्ती शांत राहू शकत वहाँ पे नाही, बोर्ड भारी लिखा हुआ है, आणि बोर्ड बाहेरच लावलेला असतो, शांतता राखा। शांतता राखा। हमारे घर पे भी बोर्ड लगा दे, आमच्या घरामध्ये पण बोर्ड लावा, चारी भिंतीला लावा, चारही भिंतीला लावा, शांतता राखा, शांतता राखा, शांतता राखा, शांतता राखा, शांतता राखा, शांतता राखा, पीछे भी लिख दो, शांतता राखा। आणि शांतता राखा।
बोर्ड लगा दो घर के अंदर। घरामध्ये पण बोर्ड लावा. कभी ये भूल जाते हैं ना, शांतता रखने का भूल जाते हैं आपण. आणि कधी कधी आम्ही विसरून जातो ना शांतता राखायची. ते जाऊ दे मरू दे, बघू नंतर ते शांतता कशी राखायची बघू, पहिले आज होऊ दे, पहिले आज काय दोन शांततेचं संध्याकाळी बघू. शांततेचं संध्याकाळी बघू आता काय होतंय ते. शांतता बनाए रखने का काम हमारा है. आणि शांतता बनवून ठेवण्याचं काम, राखायचं काम आमचं आहे. आमेन. आमेन. शांतता किसको बना के रखना है? शांतता कोणाला राखायची? मला. म्हणा मला. म्हणा मला. 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 कौन बना के रखेगा? कोण बनवून ठेवेल? कितनी भी चिढ़ने की अवस्था आ जाए, आणि किती पण चिडण्याची परिस्थिती येऊ द्या, क्या करेंगे? काय करणार? अच्छा, यहाँ से जाने के बाद में रख के दिखाना, और जब अगली मीटिंग में आएंगे मई में, आपकी एक एक गवाही होनी चाहिए. आणि इथून गेल्याच्या नंतर जी शांतता आहे ना ती राखून ठेवा. आल्यानंतर तुमच्यामधली एक एक साक्ष असेल. मई में मे महिन्यामध्ये कोणाचा टेंगूळ आलेला असेल, कोणाचा टेंगुळ आलेला असेल. बहुत शांतता बनाया दादा, लेकिन क्या हुआ देखो देखो. आणि ही शांतता बनवून ठेवल्यानंतर शांततेचा हे परिणाम आहे बघा. शांततेचे हे परिणाम झाले बघा. कोई बात नहीं, काही हरकत. प्रभु संभालेगा आपको. प्रभू सांभाळेल तुम्हाला. प्रभु ने लिखा है, प्रभूंनी लिहिलंय, शांतता में शांति बनाए रखने में परमेश्वर की ताकत. आणि शांतता राखण्यामध्ये परमेश्वराची पवित्रता आहे. आमीन. आमेन. ये गिफ्ट है प्रभु का, आणि हे एक परमेश्वरकडून आलेले एक गिफ्ट आहे, वरदान है. ये एक वरदान आहे शांति बनाए रखने का. शांती राखण्याचं. मेरे यीशु को इतना तकलीफ दिया गया, माझ्या येशूला एवढा त्रास देण्यात आला, लेकिन फिर भी वो शांत था. आणि तरीही तो शांत होता. राजा के पास में ले जाया गया, आणि त्याला राजाकडे घेऊन गेले. उसके ऊपर झूठे आरोप लगाए गए, त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. और राजा बोला सिद्ध कर तू निर्दोष है. आणि राजा म्हणला की तू सिद्ध कर, तू निर्दोष आहे. सब लोग तुझ पे दोष लगा रहे आणि हैं. सर्व लोक तुझ्यावर दोष लावत आहे. लेकिन यीशु ने कुछ अपनी जबान से बोला. येशूने काही त्याच्या मुखातून काही बोललं यीशु का? ने एक भी शब्द बोला नहीं. येशूने एकही शब्द बोलला नाही. वो शांत रहा. आणि तो शांत उसको राहिला. मालूम है, अगर मैं मुंह खोलूंगा ना, मैं कितना भी सच बोलने का प्रयत्न करूंगा इस समय ना, तो ये लोग वापस कुछ ना कुछ इल्जाम मुझ पे लगाकर झगड़ा करेंगे. आणि त्याला माहित होता ह्यावेळी जर मी माझं मुख उघडलं, तोंड उघडलं ना, तर हे लोक माझ्यावर काही ना काहीतरी आरोप लावणारच आहेत. और झगड़े होंगे. आणि मग भांडणं होती. इसलिए कब मुंह बंद रखना है, कब मुंह को खोलना है, इसके लिए बुद्धि की आवश्यकता. आणि म्हणून कधी तोंड उघडायचंय आणि कधी बंद ठेवायचंय यासाठी बुद्धीची आवश्यकता आहे. यहाँ पे बंद रखना है, प्रभु सिखा मेरे को. प्रभू या ठिकाणी मला बंद ठेवायचंय, हे मला शिकव. यहाँ पे खोलना है, प्रभु मुंह को उसको सिखा मेरे आणि या ठिकाणी खोलायचंय, प्रभू हे मला शिकव. को. लेकिन अपना मुंह तो 24 घंटे पण माझं तोंड 24 तास खुला ही रहे. उघडच राहतं. इसलिए सीखना है इस बात को. म्हणून ह्या गोष्टी आम्हाला शिकायच्या. और इसके लिए क्या जरूरत लगेगा? आणि याच्यासाठी कशाची गरज लागेल? बुद्धि की. और बुद्धि देने वाला कौन है? आणि बुद्धी देणारा कोण आहे? अगर रात दिन अगर कटकट करते रहेंगे तो घर के अंदर क्लेश नहीं होंगे तो क्या होंगे साहब? आणि रात्रंदिवस कटकट करणार तर घरामध्ये काय होईल? मैंने कुछ घरों में देखा, सुबह उठते क्लेश शुरू हो जाता. आणि मी काही घरांमध्ये पाहिले की सकाळी उठल्याच कटकट सुरू होते. उठते सारे शुरू हो जाते. आणि उठल्याच सुरू होतं. आज ह्यांनी हे नाही केलं, आज त्यांनी ते नाही केलं, आज असं झालं आणि तसं झालं. बस वो जो मुंह खोल के रखा वो रात तक सोने तक बंद नहीं होता. अरे असं झालं, तसं झालं, त्यांनी तसं केलं, हे केलं, ते केलं, आणि ते तोंड रात्रंदिवसभर उघडच राहतं. फिर कैसे शांति बना के रखेंगे? आणि मग कशी शांती राहणार? जो शांति वो भी बिगड़ जाएगी. आणि जी शांती ती पण बिघडून जाईल. शांति बिगड़ जाती कभी कभी. शांती कधी कधी बिघडते. उसको ठीक से मूड में लाने के लिए काफी टाइम चला जाता है. आणि तिला त्या योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी वेळ लागतो. इसलिए अपने बुद्धि का इस्तेमाल करें. म्हणून आमच्या बुद्धीचा आम्ही उपयोग करूया. आज वातावरण तापलेलं आहे तर काय करायचं? आज वातावरण तापलेलं तर काय करायचं? वो आप ठहराए. ते तुम्ही ठरवा. खुदा ने बुद्धि दी, परमेश्वराने बुद्धी दिली, उसका इस्तेमाल करें. त्याचा आम्ही वापर करूया. आमीन. आमेन. इसलिए बहुत जरूरी बात. आणि म्हणून खूप महत्वाची गोष्ट आहे. तीसरा जो स्तंभ है, आणि तिसरा जो स्तंभ आहे वो है कोमल. तो आहे कोमल. कोमलता. ती आहे कोमलता. मराठी में क्या लिखा है? आणि मराठीमध्ये सौम्यता. सौम्यता. कोमलता. तीसरा स्तंभ है कोमलता. कोमलता और सिर्फ सौम्यता. बोलते समय जब हम बात करते हैं, सुनिए, आणि आम्ही ज्यावेळेस बोलतो, अपने बोलने में ना सौम्यता होना चाहिए. आणि आमच्या बोलण्यामध्ये ना सौम्यता पाहिजे. अपने बोलने में कोमलता होना चाहिए. आमच्या बोलण्यामध्ये सौम्यता पाहिजे. भावुकता
बुद्धिमत्ता और भावुकता रखने की जरूरत है। आणि आमच्या बुद्धीमध्ये भावुकता असण्याची गरज आहे भावुक होना, भावुकता से बात करना, कोमलता के साथ में बात करना। आणि कोमलतेने बोलणं हे आमच्यामध्ये असायला हवा। आमेन। आमेन। हमारा बोलना कैसा होना चाहिए? आमचं बोलणं कसं असायला हवं? कोमलता के साथ में, कोमलतेसारखं। कुछ लोगों की आवाज देखा हमने, काही लोकांचे आवाज पाहिले का? बाप रे डॉन, ऐसा लगता है घर में दादा ही पैदा हुआ है। असं वाटतं की घरामध्ये दादाच जन्माला आलाय। डॉन है डॉन। डॉन। ऊंची आवाज में बात करना, उंच आवाजामध्ये बोलणं। नहीं माझ्या बोलणंच असं आहे, ठीक आहे बोलणं असं आहे, थोड़ा कम केलं तर अच्छा हो जाएगा वॉल्यूम। नाही माझं बोलणंच असं आहे, अरे अजून थोडंसं कमी केलं तर बरं होईल जरा। जब हम प्रभु में आते हैं, ज्यावेळी आम्ही प्रभूमध्ये येतो, हमारा हर चीज बदलना चाहिए, आणि आमच्या प्रत्येक गोष्टी बदलायला हव्या। हमारा बोलना बदलना चाहिए, आमचं बोलणं बदलायला हवं। ऊंची आवाज में बात नहीं करना। उंच आवाजामध्ये बोलायचं नाही। आमेन। आमेन। हमारे बोलने में मधुरता होनी चाहिए। आणि आमच्या बोलण्यामध्ये मधुरता असायला हवी। नीतिसूत्र 31 अध्याय 26 वचन। आणि नीतिसूत्रे 31 अध्याय आणि 26 वचन। 26 वचन। नीतिसूत्र 31 अध्याय और उसका 26 वचन। आणि नीतिसूत्रे 31 अध्याय आणि 26 वचन। तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात। उसके बुद्धि की बात बोलती है, बुद्धि की बात बोलती है, समझदारी की बात बोलती आणि है। ते समजदारीच्या गोष्टी बोलतात। हाँ, तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात। हाँ, तिच्या जिव्हेच्या ठायी दयेचे शिक्षण असते। हाँ, वचन कृपा की शिक्षा के अनुसार होते हैं। आणि वचन जे आहे ते कृपेनुसार आहे। सुनिए, ऐका, हमारा बोलना आमचं बोलणं कृपायुक्त होना चाहिए। आणि कृपायुक्त असायला पाहिजे। कृपे का मतलब आणि कृपेचा अर्थ अनुग्रह। अनुग्रह। हर एक चीज, हर लोगों को अनुग्रह प्राप्त होना चाहिए। आणि प्रत्येक एक व्यक्तीला अनुग्रह प्राप्त व्हायला मेरे पाहिजे। बोलने से आशीषित होना चाहिए। आणि माझ्या बोलण्यामुळे तो आशीर्वादित व्हायला पाहिजे। मेरे बोलने से शांतता निर्माण होना आणि चाहिए। माझ्या बोलण्यामुळे शांतता निर्माण व्हायला मेरे पाहिजे। बोलने से झगड़े नहीं होना चाहिए। माझ्या बोलण्यामुळे भांडण नाही व्हायला पाहिजे। मेरे बोलने से शांतता होना चाहिए। आणि माझ्या बोलण्यामुळे शांतता व्हायला पाहिजे। हमारा ये तीसरा खंबा है कोमलता का। आणि हा जो तिसरा खांब आहे तो कोमलता आहे। हमारे बोलने से किसी को ठेस नहीं पहुंचना आणि चाहिए। आमच्या बोलण्यामुळे कोणाला ठेस लागली नाही पाहिजे। हमारे बोलने से किसी को जख्म नहीं होना आणि चाहिए। आमच्या बोलण्यामुळे कोणाला जखम नाही झाली पाहिजे। हमारा बोलना एक ऐसा बोलना होना चाहिए जिस प्रकार नर्स अपने मरीज को बोलती है। आणि आमचं जे बोलणं आहे ते अशा प्रकारे असलं पाहिजे की जो मरीज आहे जसं त्याच्याबद्दल ती नर्स बोलते। जिस प्रकार एक बीमार आदमी को नर्स जैसे बात करती है, प्यार से बात करती है, उसी प्रकार हमारा बोलना होना आणि तो चाहिए। जो मरीज बाळ आहे त्याच्यासोबत ती आई जशी बोलते तसं आम्हाला बोलायचं आहे। आपको मालूम है जब बीमार व्यक्ति हॉस्पिटल में जाता है, आणि आम्हाला माहिती आहे जो आजारी व्यक्ती असतो तो हॉस्पिटलमध्ये जातो। अगर डॉक्टर ने कोमलता के शब्द बोला ना, आणि जर डॉक्टरने ते कोमलतेचे शब्द बोलला ना, उसकी आधी बीमारी उधर ही ठीक हो जाती है। आणि त्याचं अर्ध दुखणं तिथंच बरं और जो होतं। नर्स होती है ना, आणि ती जी नर्स आहे ना, अगर उसने से बोलना शुरू किया ना, आणि तिने प्रेमाने बोलायला सुरुवात केली उसकी ना, बीमारी आधी वहीं ठीक हो जाती की है। तिचा आजार निम्मा बरा होतो। हमारे बोलने में ना चंगाई होनी चाहिए। आमच्या बोलण्यामध्ये आरोग्य पाहिजे। हमारे बोलने में आरोग्य होना है। आमच्या बोलण्यामध्ये आरोग्य असायला हमारे पाहिजे। बोलने में चंगाई मिलनी आमच्या चाहिए। बोलण्यामध्ये आरोग्य असायला पाहिजे। हमारे बोलने से किसी को ठेस नहीं पहुंचना आणि चाहिए। आमच्या बोलण्यामुळे कुणाला ठेस नाही लागली पाहिजे। और हम कहाँ बोलना है, कैसे बोलना है, इस बात को भी सीखना है। आणि आम्हाला कुठं बोलायचंय, काय बोलायचंय, केव्हा बोलायचंय हे आम्ही शिकायला हमें पाहिजे। हमें बोलना सीखना चाहिए। आम्हाला बोलणं शिकायला पाहिजे। हमारे बड़ों, कितने भी बड़े आदमी होंगे, उससे आदर से बात करना आणि चाहिए। किती पण मोठे लोक असू द्या आम्हाला आदरानेच बोलायचंय। आजकल के प्रॉब्लम यह है कि आजकल के बच्चे इतने होशियार हैं कि सामने वाला बड़ा है या छोटा उनको दिखता नहीं है। आणि आजकालचे लहान लेकरं एवढे हुशार झालेत की पुढचा समोरचा जो व्यक्ती आहे त्याला काय बोलायचं, कसं बोलायचं हे त्यांना समजत नाही। उनके सामने उनके माँ बाप खड़े, उनके सामने एल्डर खड़े, उनके सामने एक 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 चर्च का एक बड़ा व्यक्तिमत्व खड़ा है, उनको कुछ लेना देना नहीं है, सीधा ढप ढप धड़ा 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 गन मशीन शुरू कर देते हैं। आणि त्यांच्या समोर ते आई वडील उभे आहेत, ते वडीलधारी लोक उभे आहेत, चर्च मधले मंडळीमधले पुढारी उभे आहेत आणि ते धड 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 बोलून जातात। उन्हें लगता है कि मुझे लीडरशिप मिला है, मैं कुछ भी बोल सकता हूँ। आणि त्यांना असं वाटतं की आम्हाला लीडरशिप बोलली, आता मी काही बोललं तरी चालेल। नहीं बोल सकते आप। नाही बोलू शकत आम्ही। अगर आपने बोला तो आपका जो इमेज है गिर जाएगा। आणि जर का आम्ही बोललो तर आमची जी इमेज आहे ती निघून जाईल। कोई आपका आदर नहीं आणि करेगा, कोणीच आमचा आदर करणार कोई नाही। आपका सम्मान नहीं आणि करेगा। कोणी आमचा सन्मान करणार इसलिए नाही। आदर और सम्मान को रखना हमारे हाथ में है। आणि म्हणून आदर आणि सन्मान ठेवणं, राखणं हे आमच्या हातामध्ये आहे। इसलिए हम अपने बड़ों से, बड़ा या छोटा हो, कोई भी हो,
हमें हर एक से कोमलता से बात करना आणि है। म्हणून आमच्या समोर लहान असू किंवा मोठा असू आम्हाला सौम्यतेने कोमलतेनेच बोलायचं आहे. हमारा आदर और सम्मान रखने की जवाबदारी हमारी है। आदर आणि सन्मान ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. अगर आप सबके सामने आप गुस्से में बात करें किसी के सामने और अपने से बड़ों से आप इज्जत से बात नहीं करेंगे तो आपकी इमेज गिर जाएगी। आणि आम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत आम्ही जर मोठ्याने बोलत आहे, ओरडून बोलत आहे, तर आम्ही स्वतः आमची इमेज आम्ही डाऊन करत आहोत. इसलिए क्या बोलना है, कहाँ बोलना है, हमें सीखना है। आणि म्हणून कुठं काय आणि कधी बोलायचंय ते आम्हाला शिकायला पाहिजे. अपने माँ बाप को भी, जो यहाँ बच्चे हैं, अपने माँ बाप को कभी भी ऊंची आवाज से बात नहीं करना। आणि या ठिकाणी जे लेकरं आहेत आपल्या आई वडिलांना कधीही उंच आवाजामध्ये बोलायचं अपने नाही. लीडर से कभी ऊंची आवाज में बात नहीं करना। आपल्या लीडर सोबत कधी उंच आवाजामध्ये बोलायचं आप नाही. अपने आपके बड़ों से कभी ऊंची आवाज में बात आणि नहीं करना। आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्या सोबत कधी मोठ्या आवाजामध्ये बोलायचं नाहीये. इसका कारण मैं आपको बताता याचं हूँ। कारण मी तुम्हाला सांगतो. आपका जीवन कभी आशीषित नहीं आणि होगा। त्यामुळे तुमचं जीवन कधी आशीर्वादित होणार नाही. कौवे, इस दुनिया के कौवे आपकी आंखों को निकाल कर अंधी कर आणि देंगे ह्या जगातले जे कावळे आहेत ते येतील आणि आमचे डोळे काढून निघून जातील. और आपका कल्याण नहीं होगा। आणि मग आमचं कल्याण होणार नाही. बाइबल कहती है। आणि बायबल सांगतं. इसलिए आज से, अभी से हम आदर करना सीखें। आणि म्हणून आजपासून आम्ही आदर करायला शिकलं पाहिजे. अगर आपने किसी को उल्टा बोला है तो उसको जाके क्षमा मांगे। आणि जर का आजपर्यंत आम्ही कोणाला उलट बोललो आहोत तर आम्ही त्याची जाऊन क्षमा मागायला आप हवी. इतने बड़े नहीं हुए अभी तक कि आप खुद का डिसीजन और कुछ भी बात कर सकते हैं आणि आजपर्यंत आम्ही एवढे मोठे नाही झालो की स्वतःचा निर्णय आम्ही स्वतः घेऊ शकतो और कुछ भी बात कर सकते आणि हैं। आम्ही काही बोलू शकतो. अगर आप लीडरशिप में भी हैं तो आपको कोई भी बोलने का ऐसा अधिकार नहीं है जो कठिन है। आणि जर आम्ही पुढारी आहोत तर असं कुठलाही अधिकार नाहीये आम्हाला की आम्ही त्या पद्धतीचं बोलणं और बोलावं किसी को भी कुछ भी बोल दे, आणि कोणाला काहीही बोलावं नहीं बोलना है। नाही बोलायचं. हमें आदर करना है। आम्हाला आदर करायचा आप आहे. आगवे हैं, आम्ही सेवक आहोत आप लीडर हैं। आणि आम्ही पुढारी आहोत. मेरे यीशु को देखिए आप, माझ्या येशूला पहा, इसका जीवन को देखिए आप। त्याचं जीवन पहा. उसके साथ में उसको पकड़वाने वाले लोग खड़े थे। आणि त्याच्या सोबत त्याला पकडून देणारे लोक उभे होते. पतरस उसके विरोध में गया, आणि पेत्र त्याच्या विरोधामध्ये गेला उसको गाली गलौज किया आणि त्याला शिव्या गाळ केली. और यीशु को ये मालूम था कि मेरे को पकड़वाने वाला कौन है, आणि येशूला माहित होतं की मला पकडून देणारा कोण आहे. लेकिन उसके साथ भी उसने मधुरता के साथ में उससे व्यवहार किया। तरीही त्याच्यासोबत प्रभू येशूने मधुरतेने बोलणं केलं. उसको अपना प्रभु भोजन का प्याला पिलाया, आणि प्रभूने त्याला जो प्रभू भोजनाचा जो प्याला होता तो त्याला प्यायला अपने दिला हाथों से दिया, आणि आपल्या हाताने तो दिला अपने साथ में उसको रखा। आणि आपल्या सोबत त्याला ठेवलं. जब पतरस ने उसको गाली गलौज किया, आणि ज्यावेळी पेत्राने त्याला शिव्या गाळ केली प्रभु ने उसको छोड़ा नहीं। प्रभूने त्याला सोडलं नाही. जब मर के तीसरे दिन जिंदा हुए प्रभु उस पतरस को मिलने गए। आणि ज्यावेळी मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी प्रभू जिवंत झाले त्यावेळी पेत्राला भेटायला गेले. सुनिए, एक बात सुनिए आप, ऐका ऐका एक गोष्ट. अगर कोई हमको गाली गलौज करेगा, आता जर कोणी आम्हाला शिव्या गाळ केली तर, हमारे विरुद्ध में अगर बात करेगा, आमच्या विरोधामध्ये येऊन बोललं तर, जैसा मैं चाहता हूं वैसा अगर वो नहीं करेगा, आणि जसं मला वाटतं तसं जर नाही केलं तर, आपका बोलना कैसा होगा? तर आमचं बोलणं कसं असेल? हमारा बोलना कैसा होगा? आमचं बोलणं कसं असेल? अगर मेरे मन के जैसा नहीं किया सामने वाले ने, आणि माझ्या मनासारखं जर केलं नाही तर, और मेरे समोरच्याने, विरुद्ध में बात कर रहा है आणि माझ्या विरोधामध्ये बोलत और आहे, मेरे बारे में बात कर रहा आणि है, माझ्या बाबतीत बोलत तब आहे, आपका बोलना कैसा त्यावेळी होगा? आमचं बोलणं कसं असेल? हम बात नहीं करेंगे साहब उससे, आम्ही त्यांच्यासोबत बोलणार नाही. एक महीना बात नहीं करेंगे एक उससे, एक महिना बोलणार नाही. एक महीने का साल भी निकल जाएगा। एक महिना काय वर्ष पण निघून जाईल. हम चर्च में आ रहे हैं, आम्ही चर्च मध्ये येतो, हम आराधना कर रहे हैं, आम्ही आराधना हम करतो, लीडरशिप में, आम्ही लिडरशिप मध्ये आहोत, लेकिन एक दूसरे से बात नहीं कर पण रहे हैं। एक दुसऱ्यांसोबत बोलत नाहीये. इस भाई को बुरा ना लगे इसलिए प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, आणि ह्या भावाला वाईट वाटू नये म्हणून आम्ही समोर प्रेज द लॉर्ड म्हणतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. इकडे तोंड इकडं. क्यों मालूम है? का माहितीये? उसके मन में ना, त्याच्या मनामध्ये उसके ना, विषय में बुरी बात है। त्याच्या विषयामध्ये ना वाईट गोष्टी. प्रेज, चर्च में आए तो पास्टर के सामने बोलना पड़ेगा ना, प्रेज द लॉर्ड। चर्च मध्ये आल्यावर पालकांसमोर बोलावं तर लागेल ना. प्रेज द तोंड लॉर्ड. इकडे हसताना आहे, तोंड इकडं असणार. इथं कर की, इकडे कर की, अशा कर की, असं कर की. चर्च में आ रहे हैं, चर्च मध्ये बाहर के लोगों को ठीक है, बाहेरच्या लोकांचं ठीक आहे, चर्च में है हम लोग, चर्च मध्ये आहोत आम्ही, यीशु हमारे अंदर है, येशू आमच्यामध्ये, फिर भी वैसा जीवन जी रहे हैं तरी आम्ही असं जीवन जगत आहे और प्रभु से आशीष मांग रहे हैं, आणि प्रभूला आशीर्वाद मागत आहे, खुदा की आराधना कर रहे हैं। प्रभूची आराधना करत आहे. आराधना मान्य होगा, आराधना मान्य होईल का? हम ही ठहराए। आम्हीच ठरवूया. मेरे यीशु को गाली गलौज किया पतरस ने,
येशूला पेत्राने शिव्यागाळ केली. मेरा यीशु मिलने गया उससे, माझा येशू त्याला भेटायला गेला. मरने से जब तीसरे दिन जिंदा हुआ ना, यीशु मिलने गया उनसे, मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत झाला ना, येशू पेत्राला भेटायला गेला. और यीशु वहां पे मिला नहीं उसको, आणि येशू त्याला त्या ठिकाणी भेटला नाही. उसने निरोप भेजा यीशु मसीह ने, आणि ते प्रभू येशूने त्याला निरोप पाठवला. अरे जाओ भाई, वो पतरस को बोल दो स्वामी जिंदा हो गया, प्रभु जिंदा हो गया, अरे जा त्या पेत्राला बोलून आणा की स्वामी जिवंत झालाय मुझे उससे मिलना है. आणि मला त्याला भेटायचंय. आपल्याला कोणी गाली गलोच केली, भेटायला जाणार का? आम्हाला कोणी शिव्यागाळ केली तर आम्ही भेटायला जाणार का? कशाला भेटायला जाणार माहिती आहे? कशाला भेटायला जाणार माहितीये? दांडका विंडका घेऊन, दांडक वगैरे घेऊन. हेच होतं. हेच होतं. अच्छा असं बोलले, अच्छा असं बोलले का? गाडीला किक मारणार त्याच्या घरी, कशाला? गाडीला किक मारली त्याच्या घरी, कशाला? भांडण करायला, भांडण करायला. असं बोलले होते का? असं बोलले होते का? हा, तुला बघतेस, तू काय समजते? चर्चला येते की मला काय येत नाही का? हा, तू काय समजते? मी पण चर्चला येतो, मला काय समजत नाही का? हाँ थाम, तुला हा, थांब तू. झगड़ा करने के लिए, भांडणं करण्यासाठी. मेरा यीशु झगड़ा करने नहीं गया, माझा येशू भांडणं करण्यासाठी नाही गेला, मेरे से समिट करने गया. माझ्यासोबत समेट करण्यासाठी गेला. ये पत्रस के समिट करने गया. आणि पेत्रासोबत समेट करण्यासाठी गेला. कौन करेगा ऐसा? कोण करील असं? कौन करेगा? कोण करील? और सब चले भाग गए, आणि सर्व शिष्य पळून गेले. यीशु को छोड़कर भाग गए. येशूला सोडून पळून फिर भी गेले. मेरा यीशु मिलने गए कि नहीं? तरी माझा येशू भेटायला गेला की नाही? अगर आपको छोड़ के कोई भाग गया मुसीबत में, आता जर ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला जर सोडून एखादा गेला मुसीबत में छोड़ के भाग गया, आणि त्या परिस्थितीमध्ये आम्हाला सोडून निघून गेला, आप मिलने जाएंगे? तुम्ही भेटायला जाणार का? जाएंगे. जाणार. कशाला जाणार माहिती आहे? कशाला जाणार माहिती? क्यों जाएंगे? हमारा उद्देश्य हमको मालूम है. का जाणार? आम्हाला आमचा उद्देश माहिती आहे. लेकिन मेरा यीशु का उद्देश्य क्या था? पण माझ्या प्रभू येशूचा उद्देश काय होता? उनसे समेट करना, त्याच्याशी समेट करायचं, उनको उत्तेजित करना, त्यांना उत्तेजित करायचं, उनको प्रोत्साहन देना. त्यांना प्रोत्साहन द्यायचं. और जिसने पकड़वाया, जिसके वजह से वो क्रूस के ऊपर चला गया, उससे मिलने प्रभु यीशु जा रहे हैं अरे ज्याच्यामुळे तो क्रुसावर गेला, ज्याने त्याला पकडून दिलं, प्रभू त्याला भेटायला चाललाय और उनसे बात करने जा रहे हैं, आणि त्याला बोलायला चाललाय, उनको उत्तेजित करने जा त्याला रहे हैं. उत्तेजित करायला चाललाय. क्या हम कर सकते हैं ऐसा? काय आज आम्ही असं करू शकतो का? कठिन है. कठीण आहे. आमेन. आमेन. कोमलता से बात कर सकते हैं, आणि कोमलतेने आम्ही बोलू शकतो का? अपने स्वर को नीचे रख के बात कर सकते हैं. आणि आमचा स्वर आम्ही नम्र करून आम्ही बोलू शकतो का? हम अगुवे हैं, लीडर हैं, आम्ही पुढारी आहोत, सेवक आहोत, परमेश्वर के पुत्र और पुत्री हैं. आणि परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत. हम कहते हैं ऐसे, आणि आम्ही असं म्हणतो. क्या उसके पद चिन्हों पर चलेंगे हम? काय आम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालू? तो ये करना पड़ेगा. तर हे करावं लागेल. आमेन. आमेन. पहले थिस्सलुनीकरस पत्र 2 अध्याय 7 वचन. आणि पहिलं थिस्सलुनीकराच्या पत्राचा 2 अध्याय आणि 7 वचन. पहले थिस्सलुनीकरस पत्र 2 अध्याय 7 वचन. पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र याचा 2 अध्याय आणि 7 वचन. तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन कर. लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीच्या होतो. जैसे एक नर्स एक मरीज से व्यवहार करती है, आणि जशी एक नर्स आहे जी जो आजारी व्यक्ती आहे त्याच्यासोबत व्यवहार करत आहे. कैसे बात करती है उसे? ती कशी बात करते? कोमलता से बात करती है. सौम्यतेने, कोमलतेने बोलते. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका. वो मरीज है. आणि तो आजारी आहे. मरीज का मतलब क्या है? आजारीचा अर्थ काय? उसको तकलीफ हो रही है, त्याला त्रास होते, उसको वो प्रॉब्लम में है, आणि तो समस्येमध्ये आहे, वो दुखी है. आणि तो दुःखी आहे. अगर नर्स ने उसके साथ में कड़क बात किया तो कैसा होगा? आता त्या नर्सने जर त्याच्यासोबत कडक बोललं तर काय होईल? तो बोले पहिलेच मेलेला आहे रे बाबा, त्यानं पहिलाच मेलेलं रे बाबा, अजून कुठे मारते मला, अजून कुठं मारते मला. है ना? एक मरीज के साथ में कैसा बात करना? आणि एका आजारी व्यक्तीसोबत कसं बोलण्यात येतं? कोमलता के साथ में. कोमलतेने. आमेन. आमेन. समझ में आ रहा है? लक्षात येते? हमारा बोलना कैसा होना चाहिए? आमचं बोलणं कसं असायला हवं? कोमल, 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 एकदम सौम्य, एकदम सौम्य, नीची आवाज में, आणि खालच्या आवाजामध्ये मधुर वाणी, मधुर वाणी, एकदम बढ़िया बोलना, आणि एकदम चांगलं बोलणं. वैसा होना चाहिए. तसं व्हायला पाहिजे. संसार को आप बोलने से जीत सकते हैं. आणि बोलण्याच्या द्वारे आम्ही ह्या जगाला जिंकू शकतो. घर जिंकला जात नाही, जगाला निघाला. घर जिंकलं जात नाही, जगाला जिंकायला नाही. पहले घर को जीतो पहिलं घर जिंकूया अपने बोलने से. आपल्या बोलण्याच्या द्वारे. आमेन. आमेन. उठना बैठना टोमने नको. आणि उठता बसता टोमणे नाही द्यायचे. मधुर टोमने देते ना दादा. आणि सौम्य टोमणे देते ना दादा. काय कुछ लोग मधुर टोमने देते हैं ना. काही लोक काय सौम्य टोमणं देतात ना. बोलना इसको है,
ताई को- बोलायचंय ताईंना पण बोलेंगे यहाँ पे नजर रखे. आणि बोलणार कुणाला इकडे नजर ठेवणार. बोलणार ताईला बोलणार ताईला पण इथून नजर ठेवून. पण इकडे नजर ठेवून. समोरच्या बघता बरोबर टोमणा कसा मारायचा ना हे लोकांकडून शिकायचं. आणि नाही समोरच्या शिकायचं समोरच्या कसा टोमणा मारायचा ना हे लोकांकडून आपण नाही शिकायचं. हे असलं शिकायचं नाही. नहीं सिखाएगा. हे नाही शिकायचं. हम अंदर जो है हम बाहर भी वैसा रहेंगे. आम्ही आतमध्ये जे आहोत तेच आम्ही बाहेर असणार आहोत. आमेन. आमेन. 3 खंबे हो गए. आणि 3 खांब झाले. पहला स्तंभ. पहिला खांब. वेरी गुड. सेकंड दुसरा. शांति. तीसरा तिसरा. कोमलता. अभी चौथा समजूत होण्याजोगे. समझूत होना. व्यवहारिक कुशलता. आणि समजूतदारपणा पाहिजे. विवेकी व्यक्ति एक अच्छा कोमल स्वभाव रखता है. आणि विवेक जो व्यक्ती आहे तो चांगली समजूतदारपणा ठेवतो. सुनिए ऐका मैं कुछ बताना चाहता हूँ. मी काही सांगू इच्छितो. कुशलता आणि कुशलता. क्या लिखा है इसमें. समजूत होण्याजोगे. समझूत. सुनिए जो जीवन की महत्वहीन बातें हैं ना. ज्या जीवनाच्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत ना. महत्व जिसका महत्व नहीं है आणि ज्याचं महत्व नाही अशा उसके ऊपर ध्यान नहीं देता. त्याच्याकडे लक्ष देत नाही. सुनिए ऐका जो मेरे काम की नहीं है ना जे माझ्या कामाचे नाहीये ना उस पर ध्यान नहीं देना. त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. उसको बोलते हैं समझूतदार योग्य. आणि त्याला म्हणतात समजूतदार योग्य. उसको बोलते हैं व्यवहारिक कुशलता. त्याला म्हणतात व्यवहारिक कुशलता. अगर आपने सब कुछ पकड़ के चलेंगे ना तो घर में पक्का शांति आएगी. आता आम्ही सर्व जर पकडून चाललो ना तर घरामध्ये नक्की शांतता येईल. जो पकड़ना है उसको पकड़ो. जे पकडायचंय ते पकडूया. जिसको छोड़ना है उसको छोड़ दो. जे सोडायचंय ते सोडूया. जिस वजह से मेरे जीवन में मेरे घर में प्रॉब्लम है उसको मैं क्यों पकड़ूं. ज्याच्यामुळे माझ्या घरामध्ये समस्या आहे ते मी कशाला पकडू. उसको छोड़ दो ना. त्याला सोडून द्या ना. आपके पति पत्नी के बीच में जिस वजह से झगड़े उसको छोड़ दो. पती पत्नीमध्ये ज्या गोष्टींमुळे भांडणं आहे ते सोडून द्या. उसको त्याग दो. त्याला त्यागून द्या. उसी को क्यों बार बार उसको लेके आ रहे हैं. त्याला का सारखं आम्ही घेऊन येतो. हम देखिए आप झगड़े अगर घर में होते हैं ना आणि घरामध्ये ज्यावेळी भांडणं होतात ना, 1857 की बात निकलेगी 1857च्या गोष्टी निघतात. और हमेशा वही निकलती. आणि नेहमी त्याच गोष्टी खोद निघतात. खोद के वही निकलती. आणि खोदून त्याच गोष्टी निघतात. 1857 की 1857च्या जो कई बार हो गई जे कित्येक वेळा झालेले आहेत. वापस खोद के उसको आणि निकाले. पुन्हा त्याच खोदून काढतो. अरे वो महत्व की नहीं अरे है. त्या महत्वाच्या नाहीये. छोड़ दो उसको. कब्र में डाल दो त्या उसको. सोडून द्या. त्या कबरेमध्ये टाका. क्यों उसको खोद रहे. का त्याला आम्ही खोदतो. अगर खोदेंगे तो वापस झगड़े होंगे. जर का आम्ही त्या खोदले तर पुन्हा भांडणं होतील. अब बार बार वही बातें अगर बोलते रहेंगे टोमने मारते रहेंगे तो क्या होगा. आणि आम्ही पुन्हा त्याच गोष्टी काढून टोमणे काढून बोलणार तर मग काय होणार. ये महत्वहीन बातें हैं. त्या महत्वहीन गोष्टी आहेत. उसको मत पकड़ो. त्याला पकडू नये. छोड़ दो उसको. त्याला सोडून द्या. आप छोड़ेंगे त्याला जर आम्ही सोडलं तो हमारा जीवन अच्छा बनेगा. तर आमचं जीवन चांगलं बनेल. इसलिए महत्वहीन बात जो महत्व के नहीं उसको छोड़ देना. म्हणून ज्या महत्वहीन गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही सोडून देऊया. समझ रहे हैं? आमेन. हम यीशु के लोग हैं. आम्ही येशूचे लोक आहोत. जो मेरे काम की है जे माझ्या कामाचं आहे उसको पकड़ लेता त्याला हूं. आम्ही पकडूया पकड़ के अपने जीवन में लेता हूँ. आणि पकडून आमच्या जीवनामध्ये जो घेऊया. काम की नहीं है कामाची नाहीये उसको छोड़ देता हूँ. त्याला सोडून द्या. मेरे काम की नहीं है. माझ्या कामाच्या नाहीये. कितने लोगों का कचरा मालूम है. किती लोकांना कचरा माहितीये. कचरा. कितने लोगों को घर में कचरा का उपयोग करते हैं. आणि किती लोक आम्ही घरामध्ये कचऱ्याचा उपयोग करतो. नहीं. नाही. क्यों का उपयोग करत नाही. अच्छा है ना. चांगलं आहे ना. काहीतरी काम येईल ना. काहीतरी कामाला येईल ना. उसको सुटकेस में रखो. त्याला सुटकेस मध्ये ठेवा. कधीतरी काम येईल. कधीतरी कामाला येईल ना. ठंडी के दिनों में थंडीच्या दिवसामध्ये काम है कचरा काम आएगा. कचरा कामाला येईल का. आएगा ना. येईल ना. नहीं. नाही. क्या करेंगे उसको. काय करणार त्याचं. आप मेथी बनाए घर पे कभी. घरी कधी मेथी बनवली का. आप मेथी को निवड़ते चुनते. आणि तुम्ही मेथी निवडता. कैसे निवड़ते. पिछला भाग क्या करते थे. आणि कसं निवडता. तो जो मुळाचा भाग आहे तो काय करता. का बरं. का बरं. त्याची पण भाजी नहीं होत. त्याची पण भाजी होती की नाही होत. मुझे नहीं मालूम. आप अच्छा जानते. मला नाही माहित. तुम्हाला चांगलं माहिती आहे. क्यों नहीं करते उसकी भाजी. का नाही करत त्याची भाजी. दांतों में यस. वो किसी काम की नहीं है ना. ती कुठल्या कामाची नाही. उसको क्या करते हैं हम. त्याला काय करतो आम्ही. तो वैसे ही हमारे जीवन की महत्वहीन बातों को निकाल दो ना. फेंक दो ना कचरे में. आणि तसं आमच्या जीवनामधल्या ज्या महत्वहीन गोष्टी आहेत त्या आम्ही काढून टाकूया. उसको फेंक दो. काट दो उसको. त्याला
कापून टाका फेंक दो उसको, आणि त्याला फेकून द्या, नहीं तो आज बीमार हो जाएंगे. नाही तर मग आम्ही आजारी पडणार. अगर उसको संभाल के रखेंगे बीमार हो जाएंगे. जर आम्ही ते सांभाळून ठेवलं तर आम्ही आजारी पडणार. सूटकेस में रखेंगे तो बदबू आएगी. आणि सुटकेस मध्ये ठेवलं तर वास येईल. हमारे पास में एक सूटकेस है, आमच्याकडे एक सुटकेस आहे, VIP, VIP, अमेरिका. अमेरिका. ये सूटकेस है. ही सुटकेस आहे. इस सूटकेस में इतना सामान है ह्या सुटकेस मध्ये एवढं सामान जो आहे. काम का नहीं वो भी भरा है, जे कामाचं नाही ते पण भरलंय, जो काम का नहीं है जो काम का है दोनों भरे हैं इसमें, आणि जे कामाचं नाही जे कामाचं आहे ते दोन्ही पण भरलंय इस सूटकेस के अंदर. ह्या सुटकेस मध्ये. और सूटकेस का नाम है आणि सुटकेसचं नाव आहे VIP. VIP, VIP. VIP, VIP. VIP. इस सूटकेस का नाम VIP लेके चल रहे हैं. ह्या सुटकेसचं नाव VIP. नहीं मेरे भाई, नाही माझ्या भावानं इस बहिणीनं. सूटकेस में अच्छा सामान रखे. ह्या सुटकेस मध्ये चांगलं साहित्य ठेवायचं. और अच्छा मेरे को बताओ, आपके कचरा को आप कहाँ रखते हैं? अच्छा मला सांगा, आपण आपल्या घरातला जो कचरा आहे तो कुठं ठेवतो? सूटकेस में रखते हैं? सुटकेस मध्ये ठेवतो का? हाँ. कूड़ेदान की जो बकेट है कितने की है वो? आणि जी बकेट आहे ती कितीची आहे? कई लोगों के घर में कूड़ेदान की बकेट ही नहीं है, थैली है. काही लोकांच्या घरात बकेट नाहीये, ती थैली आहे. तो कौन सी थैली में, कपड़ों की थैली में रखते हैं या कपड्यांच्या पिशवीमध्ये ठेवतो का? कुठल्या ठेवतो मग? जो किसी काम की नहीं है ना, जे कुठल्या कामाची नाहीये उसमें कचरा भरेंगे ना. त्याच्यामध्ये कचरा भरणार जो ना. किसी काम की नहीं है उसको फेंक दो ना, उसको निकाल दो. जे काही कामाचं नाही ना ते भरून फेकून द्या ना. उसको सूटकेस में मत डालो. आणि त्याला सुटकेस मध्ये टाकू नका. सूटकेस में मूल्यवान चीजें रखो, सुटकेस मध्ये मौल्यवान गोष्टी ठेवा. और मौल्यवान चीज मेरा खुदा का वचन आणि है. मौल्यवान गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या परमेश्वराचं वचन आहे. उसको ले, त्याला घ्या, उसको लो, त्याला घ्या और बुद्धि के साथ इस्तेमाल करो. आणि बुद्धीच्या द्वारे आम्ही त्याचा वापर करूया. अभी कितना खंबा, कितना कितना हाँ? पांचवा जो है वो है पूरी दया और अच्छे फलों के साथ. आणि पाचवा जो आहे तो दया व सत्फल्य आहे. हाँ, दया आणि सत्फले. सत्फले हैं. हमेशा हमें दया का बर्ताव करना है. आणि नेहमी आम्हाला दयेचा प्रस्ताव ठेवायचा आहे. हम ऐसे जीवन में जी रहे हैं आम्ही अशा जीवनामध्ये जीवन जगत कि आहोत जहाँ हमारी तरफ असफलता है हमें दिखती है. आणि जसं की आम्हाला जिकडं पाहिलं तिकडं आम्हाला अयशस्वी दिसतं. हम हर जगह हार देखते आणि हैं. आम्ही प्रत्येक जागेवर हार पाहतो. ऐसे लोगों के साथ में आपको मुझे दया का बर्ताव करना आणि है. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला दया दाखवायची आहे. हमें जो मार्ग से भ्रष्ट हो गए हैं, जो पीछे चले गए हैं, पाप में चले गए हैं, उनके साथ में भी आपको मुझे दया का बर्ताव करना आणि है. जे मार्गापासून बहकलेले आहे, जे लांब गेलेले आहे, जे दूर गेलेले आहे, त्यांच्यासोबत आम्हाला दया दाखवायची आहे. कई बार हम देखते हैं कि हम दया नहीं करते उनके आणि ऊपर. कित्येक वेळा आम्ही पाहतो की आम्ही त्यांच्यावर दया करत नाही. आपका और मेरा स्वभाव यीशु का स्वभाव होना है. आणि तुमचा आणि माझा स्वभाव जो आहे तो येशूचा स्वभाव आहे. यीशु को मैंने बोला ना, यीशु को झिटकारा पतरस ने. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशूला पतरस ने झिटकारा, पेत्राने झिटकारलं, उसको शाप दिया, आणि त्याला शाप दिला, यीशु को गाली गलौज किया. आणि येशूला शिव्यागाळ केली. लेकिन मेरे यीशु ने उसके साथ में जो बर्ताव किया वो दया का पण बर्ताव माझ्या किया. प्रभू येशू त्यावेळी त्याच्यासोबत जे काय वागला ते व्यवस्थित. ठीक है, हम गलती करने वाले हैं, ठीक आहे, आम्ही चूक करणारे आहोत, लेकिन हम उस गलती पर भी हम कपड़ा डाल दे. पण आम्ही त्या चुकीवर कपडा टाकणारे आहोत. उसको खोलने वाले नहीं है. हम त्याला खोलणारे नाहीये, हम कपड़ा डालने वाले हैं. आम्ही कपडा टाकणारे आहोत. आमीन. आमेन. हमारा व्यवहार ऐसा होना चाहिए कि हमें मालूम है यार इसने गलती किया, उसकी गलती को पूरे देश में फैलाना नहीं है. आणि आम्हाला माहिती आहे की ह्या व्यक्तीने चूक केलेली आहे, पण त्याचं सर्व जगासमोर सांगायचं नाहीये. हम फैला देते हैं उसकी गलती को. आणि आम्ही संपूर्ण जगामध्ये ती बातमी हमें पसरवतो. उसको झांकना है, आम्हाला त्याला झाकायचं, उसके लिए प्रार्थना करना है, त्यासाठी प्रार्थना करायची, उसको प्रेम से बर्ताव करना है, आणि त्याच्यासोबत प्रेमाने वागायचंय, उसके साथ में दया दिखाना है. त्याच्यावर दया दाखवायची. मैं आपसे वादा करता हूँ, मी तुम्हाला अभिवचन देतो, वो जिसने गलती की ना, ज्यांनी चूक केली ना, जो मार्ग भ्रष्ट हो गया ना, आणि जो मार्ग भ्रष्ट झालाय ना, आपकी एक दया के कारण वो वापस वहां पर आएगा. आणि तुमच्या एका दयेमुळे तो मार्गातून पुन्हा एकदा माघारी येईल. आप प्रेम दिखाइए, तुम्ही प्रेम दाखवा, आप दया दिखाएं, तुम्ही दया दाखवा, वो वापस वहां पर प्रभु के पास में आ आणि तो जाएगा. पुन्हा प्रभूकडे येईल. मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हमारे जीवन में दया का बर्ताव करें. आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही दया दाखवायला पाहिजे. आत्मा के फल में चले. आणि आम्ही आत्म्याच्या फळामध्ये चालायला हम पाहिजे. ऐसे लोगों के साथ चलते हैं कि जो हमेशा
तकलीफ देने वाले हैं। आणि आम्ही अशा लोकांसोबत चालतो की जे नेहमी आम्हाला त्रास देतात हम कहते और हैं, वो करते और हैं। आणि आम्ही बोलतो एक आणि करतो एक. मूसा के साथ में वैसे ही हुआ। आणि मोशेच्या सोबत देखील असंच झालं. परमेश्वर उसने सब लोगों को, इजराइल लोगों को बाहर निकाला, आणि त्याने सर्व इस्रायल लोकांना बाहेर लेकिन काढलं, उसके साथ में बुरा व्यवहार हुआ। पण त्याच्यासोबत चुकीचा व्यवहार उसको झाला पत्थर मारने लगे, आणि त्याला लोकांनी दगड मारले उसको गाली गलौज करने लगे। आणि त्याला शिव्यागाळ केली. लेकिन मूसा का जो बर्ताव था पण मोशेचं जे वागणूक होती वो दया का बर्ताव ती था। दयेची होती. एक बार परमेश्वर वहां पे नीचे उतर गए, एकदा परमेश्वर खाली उतरले. उन्होंने कहा पण ते म्हटले मूसा साइड में हो जा तू, मोशे तू बाजूला हो मैं इनको अभी आग से खत्म करूंगा, आणि मी यांना आगीने संपवणार इनको आहे. आग से खत्म कर मी दूंगा। यांना आगीने संपवणार आहे. तेरे विरुद्ध में बोले हैं ये लोग, हे तुझ्या विरोधात बोलले तेरे 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 खिलाफ बोले हैं ये आणि लोग, तुझ्या विरुद्ध बोलले. तू साइड में हट जा, तू बाजूला सरक, मैं इनको दिखाता हूं मी मैं यांना कौन। दाखवतो. अब मूसा क्या बोला मालूम? आता मोशे काय म्हटला माहितीये? मूसा ने बोला, मोशे म्हटला प्रभु प्रभू उनके हाथ लगाने से पहले प्रभू त्यांना हात लावण्याच्या अगोदर मुझे मार दा, मला मार, मुझे मार। मला मार. उनको हाथ नहीं लगाना, त्यांना हात नाही लावायचा, उनको हाथ मत लगा। त्यांना हात नाही लावायचा. परमेश्वर मूसा ने क्या किया? मोशेने काय केलं? दया का बर्ताव किया, दयाचं वागणूक दाखवली प्रभु ने उनको छोड़ दिया। आणि प्रभूने त्यांना सोडलं. अगर हम हमारे विरुद्ध में कोई खड़ा होता है, आज जर का आमच्या विरोधात कोणी उभं राहतं ना, हम कैसा बर्ताव करते हैं उनके साथ, आमची वागणूक कशी असते कैसे 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 बर्ताव करते आणि हैं, कसं आम्ही वागतो त्यांच्या कैसे कैसे हम कैसे हम फलों को लेकर आते हैं। आणि मग त्यावेळी आम्ही आमचे कसे फळ घेऊन येतो. मूसा का व्यवहार देखो आप, आणि मोशेचा व्यवहार पहा. अगर समझो आपको किसी ने पत्थर मारना शुरू कर दिया, आता समजा आम्हाला जर कोणी दगड मारला, आप कैसे व्यवहार करेंगे उसके साथ? आम्ही कसा व्यवहार करणार. आपके विरुद्ध में उठ गए हैं सब लोग। आणि आमच्या विरोधात सर्व लोक उभे आहेत. जिस मोशे ने उनके ऊपर दया करी, ज्या मोशेने त्यांच्यावर दया केली, जिस मोशे ने उनको बाहर निकाल कर ज्या लाया, मोशेने त्यांना बाहेर काढलं, ये लोग उसके विरुद्ध में हो हे गए, लोक त्याच्याच विरोधात गेले विरोध में नहीं हुए, आणि विरोधातच गेले उसको नाही. पत्थर मारने त्याला लगे, दगड मारू लागले, गाली गलौज करने लगे। शिव्यागाळ केली. और ये बात परमेश्वर ने सुन लिया, आणि ह्या गोष्टी परमेश्वराने ऐकल्या. परमेश्वर नीचे उतर के आ गया, परमेश्वर खाली उतरून आला उसने कहा आणि तो म्हटला, मूसा मोशे तू बाजू हो जा। तू बाजूला सरक. क्या परमेश्वर डायरेक्ट मार नहीं सकता था उनको? का परमेश्वराने त्यांना डायरेक्ट मारलं नसतं का? डायरेक्ट मार सकता था परमेश्वर डायरेक्ट उनको, मारलं असतं ना. लेकिन वो मूसा के पास में गया, पण तो मोशेकडे गेला. क्योंकि परमेश्वर के साथ में इतना अच्छा रिश्ता था मूसा का कि परमेश्वर का दोस्त वो बन आणि गया। परमेश्वरासोबत मोशेचे एवढे घट्ट संबंध होते की मोशे परमेश्वराचा मित्र होता. परमेश्वर को कुछ भी करने से पहले मूसा को बताता था। आणि परमेश्वर जे पण काही करायचं आहे ते अगोदर मोशेला सांगत होता. मूसा को कहा आणि मोशेला म्हटला, तू साइड में हट, तू बाजूला सरक. तेरे विरुद्ध इन्होंने पत्थर उठाया आणि है, तुझ्या विरोधात त्यांनी दगड उचलले, मैं उनको दिखाता हूँ अभी। मी त्यांना दाखवतो. अगर मूसा की जगह आप होते तो क्या करते? आता मोशेच्या जागेवर जर आम्ही असतो तर काय केलं असतं? सोचिए, विचार करूया, आप कल्पना करें, कल्पना करूया. आपके पास में लोग आए हैं, आणि तुमच्याकडे लोक आलेले आहेत, दगड मारत आहे, पत्थर मार रहे हैं, दगड मारण्यासाठी, गाली गलौज कर रहे हैं, शिव्यागाळ करण्यासाठी, और परमेश्वर आ गए। आणि परमेश्वर आला. हिम्मत कब आता मालूम है? हिम्मत कधी येते माहितीये? मैं बताता हूँ, अकेला आदमी का हिम्मत नहीं होता। एकट्या व्यक्तीची कधी हिम्मत होत अगर नाही. तो कोई दोस्त अगर मिल जाए ना, आणि कोणी मित्र जर भेटले ना, उसको हिम्मत आ जाता है, त्यांना हिम्मत येते. भले वो 80 ग्राम का क्यों ना हो, भले तो 80 ग्रॅमचा असू उसको दे, हिम्मत आज लड़ने की। त्याला हिम्मत येते. अब परमेश्वर वहां पर आ गए आता परमेश्वर त्या ठिकाणी आला, तो मूसा की हिम्मत क्या होना चाहिए था? मोशेची हिम्मत काय असायला पाहिजे? आप वहां खड़े हैं, आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत, आप क्या करेंगे? आम्ही काय करणार? प्रभु को क्या बोलेंगे आप? काय बोलणार? प्रभु प्रभू मी साईडला होतो, पहिले ह्यांना बघतो यार, प्रभू मी साईडला होतो, तू पहिले ह्यांना बघ. मी प्रार्थनाच केली होती सकाळी, मी आज तशी प्रार्थनाच केली होती सकाळी, ह्यांच्या वाटोळाच व्हावं प्रभू, यांचं वाटूनच हो प्रभू. आज याचे काहीतरी थोड़ा बेचारा जिस अगर किसी समझो हमारे कोई विरुद्ध में कोई आया और बेचारा चलते चलते उसका पैर काय म्हणतात त्याला, लचकला, लचकला, आपण लगेच हमारे मुंह से क्या निकलता, कोणाची नादी लागलं होतं. माझी प्रार्थना होती ही, ही माझी प्रार्थना होती. केलं की नाही देवाने शिक्षा दिली की नाही देवाने शिक्षा? देवाची शिक्षा ही देवाची. चर्चला जाते ना, देवाने शिक्षा दिली ही. चर्चला जाते ना, देवाने शिक्षा दिली. प्रभू एक नाही दुसरा पण आहे ना प्रभू, प्रभू एक नाही दुसरा पण ना प्रभू, दुसऱ्या पाहायला पण झटका येऊ दे, दुसऱ्या पण पाहिला झटका चल हाँ. येऊ दे. हमारा व्यवहार कैसा होगा? आमचा वागणूक कशी असेल? हम क्या दया दिखाएंगे? आम्ही काय दया दाखवणार? प्रभु ने बोला प्रभू म्हटला, अपने सताने वालों के लिए प्रार्थना करो। आम्हाला सतावणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. आमेन। आमेन. आपके निंदा करने वालों के लिए प्रार्थना करो। आमची निंदा करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. आप उनके साथ में उनका भला करो। आणि आम्ही त्यांचं भलं करूया. हम यीशु के पीछे चलने वाले लोग हैं। आम्ही येशूच्या पाठीमागे चालणारे लोक आहोत. आमेन। आमेन. हमें दया का बर्ताव करना। आम्हाला दयेची वागणूक दाखवायची.
अच्छे फलों से लदा होना है। आणि चांगली फळ आम्हाला फल कैसे दिखेंगे आपके? आणि फळ कसे दिसणार आम्हाला? आपके व्यवहार से। आमच्या व्यवहाराच्या द्वारे। गोड आपण पण फळ घ्यायला गेलो तर चखतो की नाही? आम्ही फळ घ्यायला गेलो की आम्ही ते चाखून बघतो की नाही? गोड है कि नहीं? गोड आहे की नाही? मीठा है कि नहीं? आणि गोड आहे की नाही? तो आपको भी लोग चखेंगे। आम्हालाही लोक चाखून पाहणार हाँ, यांचा गोडवा किती आहे? यांचा गोडवा किती आहे? फिक्कट निकाला राव काय? फिक्कट निघाला राव काय? चर्च में आने के बाद भी फिक्कट चर्चला आल्यानंतर फिक्कट नहीं होना चाहिए। फिक्कट नसायला पाहिजे, गोडवा असायला पाहिजे गोडवा असायला पाहिजे हमारे व्यवहार में। आमच्या व्यवहारामध्ये। आमीन। आमेन। समझ में आ रहा है? लक्षात येते? हमारा घर बांधना है आमचं घर और बांधायचं ये बुद्धि के साथ बंधेगा। आमच्या बुद्धीच्या द्वारे। बुद्धि का इस्तेमाल करें। बुद्धीचा इस्तेमाल करायचा आहे। थक गए? थकले का? कोई बात नहीं। काही हरकत नाही। कितना कितना अभी? सहावा क्या है? 6वा काय आहे? दया व सत्पल्ले यांती पूर्ण अपक्षपाती। अपक्षपाती, पक्षपात रहित। आणि अपक्षपाती मतलब किसका भी पक्ष नहीं लेता। याचा अर्थ कोणाचाही पक्ष नाही। वो एक समान देखता है सबको। ते एक समान दिसतं सर्वांना। सुनिए ऐका सुनिए, ऐका सबको एक समान देखता है। ते सर्वांना एकसारखं दिसतं। आमीन। आमेन। पक्षपात का मतलब क्या है? पक्षपात म्हणजे काय? एक का पक्ष ले रहा है। एकच पक्ष। आप पक्ष किसका लेंगे? जो आपके साथ में खड़ा रहेगा। आम्ही कोणाचा पक्ष घेणार? जो आमच्या सोबत उभा आहे त्याचा, जो मेरा अच्छा दोस्त है। जो माझा चांगला मित्र भले आहे। उसने गलती किया, भले त्यांनी चुका केल्या असतील, लेकिन वो मेरा दोस्त है ना, पण तो माझा मित्र आहे ना, मैं उसका पक्ष लूंगा। आणि मी त्याचा पक्ष घेणार। कुछ भी हो जाए, काही पण होऊ द्या, वो गलत से गलत करे, आणि भले त्यांनी चुकीचं करू द्या, लेकिन मैं उसके साथ खड़ा पण रहूंगा। मी त्याच्या सोबत उभा राहीन। नहीं, हमें जो गलत है उसको गलत के साथ नहीं देना है। नाही, आम्ही जे चुकीचं आहे त्याची आम्ही साथ देणार नाही, हमें सबको एक साथ रखना है। आणि आम्हाला सर्वांना एक सोबत ठेवायचं। हमारे प्रभु के लिए सब एक समान है। आणि आमच्या प्रभूसाठी सर्वजण एक समान आहे। कभी पक्ष हमेशा अपने जीवन में पक्षपात रहित जीवन जीना। आणि कधीही आमच्या जीवनामध्ये आम्ही अपक्षपाती जीवन जगायला पाहिजे। आमीन। आमेन। समझ में आ रहा है? लक्षात येते? 7वी गोष्ट, निर्दब असे आहे। निर्दब, अपक्षपाती, निर्दब। हाँ, इसका मतलब होता है याचा अर्थ आहे बिना पाखंड ढोंग का। आणि बिना पाखंड जे आहे, ढोंग जे आहे, ढोंगी बिना ढोंगी जीवन। ढोंगी मालूम है? ढोंगी माहिती आहे? ढोंगी का मतलब? ढोंगी याचा अर्थ बहुरूपिया। बहुरूपी। बहुत बार जीवन में बहुरूपीपना का जीवन जीते हैं। आणि बऱ्याच वेळा आम्ही जीवनामध्ये बहुरूपीपणाचं जीवन जगतो, पाखंड का जीवन जीते हैं। ढोंगीपणाचं जीवन जगतो। दूसरे को बोलते हैं ऐसा करो वैसा करो ये करो, पण खुद करते नहीं है। आणि दुसऱ्याला सांगतो तू हे कर ते कर, पण स्वतः करत नाही। वो खुद नहीं करते, ते स्वतः करत नाही। वो सदुकी ने फरिसियों के जैसे लोग हैं। ते सदुकी आणि फरिसी सारख्या लोकांसारखे आहेत। नियम बोलते हैं, कड़क कड़क नियम बोलते हैं, ये करना वो करना वो करना वो करना, आणि कडक नियम सांगतात, हे कर ते कर ते कर, पर खुद के जीवन में नहीं दिखते। स्वतःच्या जीवनामध्ये दिसत नाही। सिखाने से पहले, शिकवण्याच्या अगोदर, बोलने से पहले, बोलण्याच्या अगोदर हमारे जीवन में हमें सीखना है। आमच्या जीवनामध्ये आम्हाला शिकायचंय। और अगर हमारे जीवन में हम सीखेंगे, आणि जर का आम्ही आमच्या जीवनामध्ये शिकलो, तब हम आगे बढ़ते चले तर जाएंगे। आम्ही पुढे जाऊ। आमीन। आमेन। पहले अपने जीवन में दे लेना। पहिला आमच्या जीवनामध्ये त्याचं, यीशु मसीह पहले खुद करते थे, प्रभू येशू स्वतः करत होते, फिर लोगों को सिखाते आणि थे। मग लोकांना शिकवत होते। लेकिन वहां के जो पंडित लोग थे, पण त्या ठिकाणचे जे पंडित लोक वो होते, कभी खुद करते नहीं थे, ते कधी स्वतः करत नव्हते, लेकिन दूसरे को सिखाते ते थे। दुसऱ्यांना शिकवत होते। इसलिए यीशु ने कहा, म्हणून येशू म्हटला, आप चूना लगाई हुई कब्रें हैं। आणि तुम्ही चुना लावलेली कबर आहात। आप बाहर से तो सुंदर दिख रहे हैं, आणि बाहेरून तर सुंदर दिसताय, लेकिन अंदर कचरा भरा हुआ पण है, आतमध्ये कचरा भरलाय, अंदर दुर्गंध है। आतमध्ये वास आहे, ऐसा उनका जीवन था। आणि तो त्या वासासारखं जीवन इसलिए आहे। आप और मैं पाखंडी ढोंगी जीवन ना जिए। आणि म्हणून तुम्ही आणि मी ढोंगीपणाचं जीवन जगू नये। और ये 7वां स्तंभ है, आणि हा जो 7वा खांब आहे, आप और मैं बुद्धिमत्ता के साथ अपने जीवन को आणि जिए। तुम्ही आणि मी त्या बुद्धिमत्तेनुसार जीवन जगावं। और यही बुद्धिमान के साथ जीवन जीवन जीने से हमारे जीवन में खुशहाली आएंगी। आणि हेच बुद्धिमानासारखं जीवन जर आम्ही जगलो तर आमच्या जीवनामध्ये आनंद येईल, वो हमारे घर को बांधेगा। आणि ते आमचं घर बांधेल। इसलिए अगुवाई के क्षेत्र में, आगे जाने के क्षेत्र में बुद्धि महत्व की है। आणि म्हणून पुढे जाण्याच्या क्षेत्रामध्ये आम्हाला बुद्धीची गरज आहे। और बुद्धि बहुत जरूरी है हमारे जीवन में। आणि बुद्धी आमच्या जीवनामध्ये खूप गरजेची आहे। नीतिवचन 8वां अध्याय 14 से 16 वचन। आणि नीतिसूत्रीचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 14 ते 16 वचनामध्ये। नीतिसूत्र 8 अध्याय 14 से 16 वचन। आणि नीतिसूत्रीचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 14 ते 16 वचनामध्ये, मसलत व कार्यसिद्धी ही माझी आहेत। बुद्धि कह रही है ये। हाँ,
मी सुज्ञतामय आहे, हाँ मला सामर्थ्य आहे, माला सामर्थ्य है। सुनिए सुनिए, हाँ माझ्या सहाय्याने हाँ राजे राज्य करिता। मेरे सहायता से राजे राज्य करते हैं। बुद्धि समझ यहाँ बोल रही है। हाँ अधिपती न्याय ठरवितात। समझ में आ रहा है? बड़े बड़े राजा युद्ध जीतते हैं बुद्धि और समझ के द्वारा, तो हम अपने घर को नहीं जीत सकते? मोठमोठे राजे जे आहेत ते त्यांच्या बुद्धीच्या द्वारे ते राज्य जिंकतात। आम्ही आमच्या बुद्धीच्या द्वारे नाही जिंकू हम शकत। अपने पति को नहीं जीत सकते? आम्ही आमच्या पतीला नाही जिंकू शकत, हमारी पत्नी को नहीं जीत सकते? आमच्या पत्नीला नाही जिंकू शकत। बुद्धि किसको इस्तेमाल करना है? आणि बुद्धीचा उपयोग कोणाला करायचा आहे? बुद्धि किसके पास में है? बुद्धी कोणाकडे? तो बुद्धि का इस्तेमाल कौन करेगा? बुद्धीचा उपयोग कोणाला करायचा आहे? बहुत बार है ना, दूसरे की बुद्धि पर हम चलते हैं। आणि कित्येक वेळा दुसऱ्याच्या बुद्धीनुसार आम्ही चालतो, दूसरे की बुद्धि, दुसऱ्याच्या बुद्धीनुसार। हमको प्रभु ने बुद्धि दी है, आम्हाला प्रभूने बुद्धी दिली, हम उसके अनुसार अपना अच्छा बुरा समझते हैं कि नहीं? आम्हाला चांगलं वाईट समजतं की नाही? हम क्या अच्छा है क्या बुरा है? आणि स्वतःला समजतं की नाही काय चांगलं काय फिर वाईट? दूसरे की बुद्धि पे क्यों चल रहे हैं? मग दुसऱ्याच्या बुद्धीनुसार आम्ही का चालतो? जो मेरे घर को खराब करता है, जो मेरे घर को बर्बाद करता है, मैं क्यों उनकी बुद्धि पर आणि चलूं? जो माझं घर बिघडवतो, जो माझ्या घराला बर्बाद करतो, त्यानुसार मी का चालतो? मैं क्यों उनकी बुद्धि पर मी चलूं? का त्याच्या बुद्धीवर चालतो? मुझे मेरी बुद्धि पे चलना है। मला माझ्या बुद्धीवर चालायचं। नीति वचन 22 अध्याय 1 वचन। आणि नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि 1 वचन। आप लिखते रहे, जल्द, मेरे पास समय कम है। आणि तुम्ही लिहा, माझ्याकडे वेळ कमी आहे। नीति का 21 अध्याय 1 वचन। आणि नीतिसूत्रेचं 21 अध्याय आणि 1 वचन। राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे, त्याला वाटेल तिकडे तो वळवितो। हाँ, परमेश्वर के हाथ में है ये सब बात है। नीति सूत्र 2 अध्याय 6 वचन। आणि नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 2 अध्याय आणि 6 वचन। ये अनमोल वरदानों, ये अनमोल वरदान है। आणि हे जे आहे ते अनमोल वरदान इसकी आहे, खोज में आपको मुझे रहना है। आणि त्याची आम्हाला शोध करायचा आहे। नीति सूत्र इसका 2 अध्याय 6 वचन। आणि नीतिसूत्र याचा 2 अध्याय आणि 6 वचन। कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात। हाँ, परमेश्वर क्या देता है? ज्ञान देता है। किसकी ओर से ज्ञान है? ज्ञान हे कुठून आहे? परमेश्वर की ओर से है। परमेश्वराकडून आहे। ज्ञान कौन देता है? ज्ञान कोण देतं? परमेश्वर देता है। परमेश्वर देतो। नीति सूत्र 8 अध्याय 13 वचन। आणि नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 8 अध्याय आणि 13 वचन। परमेश्वर का भय ही उसका धन है। आणि परमेश्वरचं भय त्याचं धन आहे। नीति सूत्र 8 अध्याय 13 वचन। नीतिसूत्रे 8 अध्याय आणि 13 वचन। परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय। हाँ, गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दामपणाची वाणी यांचा मी द्वेष करते। परमेश्वर का भय हमारे जीवन में ज्ञान का प्रारंभ है। आणि परमेश्वराचं जे भय आहे ते आमच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रारंभ आहे। परमेश्वर बुद्धि किसको देता है? आणि परमेश्वर बुद्धी कुणाला देतो? किसको देता है मालूम है? कुणाला देतो माहिती आहे? परमेश्वर बुद्धि किसको देता है? परमेश्वर बुद्धी कुणाला देतो? उपदेशक का किताब आणि उपदेशकचं पुस्तक 2 अध्याय 2 अध्याय और 26 वचन। आणि 26 वचन। सबो उपदेशक उपदेशक 2 अध्याय 2 अध्याय 26 वचन। 26 वचन। जो देवाच्या दृष्टीने चांगला, त्यास तो बुद्धी, ज्ञान व सुख ही देतो। अरे बाप रे बाप रे बाप रे, सुनिए सुनिए सुनिए, आप मत निकालो बाइबल अभी, आता तुम्ही बायबल काढू नका, मेरे पास देखो। माझ्याकडे पहा। बुद्धि प्रभु किसको देता है? बुद्धी प्रभू कोणाला देतो? आपको चाहिए बुद्धि? तुम्हाला पाहिजे बुद्धी? खूब है, अति है प्रभु। हो प्रभू, अति आहे प्रभू। नहीं चाहिए बुद्धि? बुद्धी नाही पाहिजे? नहीं, अति है आमच्याकडे, अति नाही, आमच्याकडे जास्त बुद्धी आहे। तो भी मांग लो। तरी पण मागा। किसको देगा प्रभु बुद्धि? कोणाला देईल प्रभू बुद्धी? सुनिए, ऐका। हा। जो देवाच्या दृष्टीने चांगला। कोणाच्या दृष्टीने? कोणाच्या दृष्टीने? बायकोचे नाही, बायकोच्या नाही, पतीचे नाही, पतीच्या नाही, आईचे आईच्या नाही, बाबाचे बाबांच्या नाही, समाजाचे, समाजाच्या पास्टरांचे पालकांच्या नाही। नाही। कोणाच्या दृष्टीने चांगला? कोणाच्या दृष्टीने? कसं चांगलं बनायचं? कसं चांगलं बनायचं? चांगलं चांगलं चांगल्या व्यक्तीला प्रभू बुद्धी देतो। चांगल्या व्यक्तीला प्रभू बुद्धी देतो। होशियार हो, जो जो स्कूल में होशियार बच्चा रहते ना, होशियार बच्चे रहते, शाळेमध्ये पहा खूप हुशार मुलं असतात, तो टीचर किसको ज्यादा देखते? तर ते शिक्षक सर्वात जास्त कोणाकडे लक्ष देतात? और जो बहुत मस्ती ढ बच्चा है, आणि सर्वात जे ढ आहे त्यांच्याकडे मस्ती करता, उसको उसको कौन से बेंच पे बिठाते? मस्ती करतात, त्यांना कुठल्या बेंचवर बसवतो? हाँ, बोला ना यार, बोला ना।
और जो होशियार है एकदम, म्हणजे एकदम हुशार आहे ते. हमारा नंबर कहाँ पे था स्कूल में? आमचा नंबर कुठे होता शाळेत असताना? हम स्कूल ही नहीं गए, क्या नंबर लगेगा? आम्ही शाळेतच गेलो नाही, काय नंबर लागेल? प्रभु वही है ना जो अच्छा, जो इसलिए तो प्रभु बोलता है ना दाऊद को, ये तो मेरे मन के अनुसार निकला यार. त्याच्यामुळे तर प्रभू दाविदाला म्हणतो ना, हा माझ्या मनासारखा आहे अच्छा जीवन व्यतीत किया आणि था, चांगलं जीवन त्यांनी जगलंय. इसलिए अच्छा जीवन जिएंगे, जे आम्ही चांगलं जीवन जगलो, प्रभु के भय में रहेंगे, प्रभूच्या भयामध्ये राहिलो, आपके कॉलेज में, आपल्या कॉलेजमध्ये, आपके स्कूल में, आपल्या शाळेमध्ये, आपके काम पर, आपल्या कामावर, आपके घर के अंदर, आमच्या घरामध्ये, आपके चर्च के अंदर, आपल्या चर्चमध्ये, सेल ग्रुप के अंदर, सेल ग्रुपमध्ये, जहां भी जाएंगे आप, ज्या पण ठिकाणी आम्ही जाऊ, आपका चांगुलपन, आपका अच्छाई दिखाना है. आणि आमचा चांगुलपणा आम्हाला नेहमी चांगलाच ठेवायचा लोगों आहे. के लिए नहीं, लोकांसाठी नाही, परमेश्वर के लिए. परमेश्वरासाठी. और जहां भी जाएंगे ज्या पण ठिकाणी आम्ही याद जाऊ, रखें, आठवण ठेवा, परमेश्वर मुझे देख रहा है, परमेश्वर मला पाहते, परमेश्वर मुझे देख रहा है. परमेश्वर मला पाहते. जब रात को 2 बजे मोबाइल देखते हैं, आणि जेव्हा रात्री आम्ही 2 वाजता मोबाईल पाहतो, फेसबुक देखते हैं, फेसबुक पाहतो, व्हाट्सएप देखते हैं, व्हॉट्सअप पाहतो, इंस्टाग्राम, इंस्टाग्राम, 80 ग्राम, 80 ग्रॅम, 20 ग्राम, 20 ग्रॅम, 30 ग्राम, 30 ग्रॅम, जो भी देखते हैं, जे पण पाहतो, ध्यान रखना, लक्षात ठेवा, प्रभु देख रहा है. प्रभू पाहतो. प्रभु के दृष्टि में अच्छा बनना. प्रभूच्या दृष्टीने आम्हाला चांगलं बनायचं. जब मेरा यीशु एक भी चमत्कार नहीं किया, एक भी उपदेश नहीं किया, बपतिस्मा लिया प्रभु यीशु ख्रिस्त मसीह ने, ऊपर से आकाशवाणी हुई, एक भी चमत्कार नहीं, एक भी उपदेश नहीं, और मैं खुदा उसको बोल रहा है, ये माझा प्रिय पुत्र आहे, ह्याच्या जीवाविषयी मी संतुष्ट आहे. आणि प्रभू येशूने चमत्कार केले नाही, उपदेश दिलेला नाही, आणि त्यावेळी पवित्र आत्मा त्याच्यावर येतो आणि तो म्हणत आहे, तो साक्षी देत आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. उसने परमेश्वर के जीवन को संतुष्ट किया. त्यांनी परमेश्वराच्या जीवाला संतुष्ट केलं. मेरे प्रभु को अच्छा नहीं लगता ये देखना, माझ्या प्रभूला हे चांगलं वाटत नाही. मैं नहीं देखूंगा, मी नाही पाहणार, मैं नहीं देखूंगा. मी नाही पाहणार. जो मेरे प्रभु को अच्छा लगता है जे माझ्या प्रभूला चांगलं वाटतं मैं वो देखूंगा. मी तेच पाहिल. जो मेरे प्रभु को अच्छा लगता है जे माझ्या प्रभूला चांगलं वाटतं वो मैं करूंगा. ते मी करेल. इसलिए 24 घंटा आणि म्हणून 24 तास प्रभु को सामने रखकर अपने जीवन को जीना है. प्रभूला समोर ठेवून आपलं जीवन जगा. प्रभु को अच्छा लगने लो. प्रभूला चांगलं वाटत. प्रभु बुद्धि उनको देता है आणि प्रभू बुद्धी त्यांनाच देतो जो अच्छे हैं जे चांगले आहेत प्रभु की दृष्टि में. प्रभूच्या दृष्टीने. दूसरी बात, दुसरी गोष्ट, जो देवाच्या दृष्टीने चांगला आहे त्यास तो बुद्धी, ज्ञान. क्या बुद्धि और ज्ञान. बुद्धि के साथ में क्या? बुद्धी सोबत हाँ, काय? वो ये डब्बा है बुद्धि, उसमें क्या डालता है परमेश्वर? ज्ञान डालता है. हा हाँ. बुद्धीचा डब्बा आहे, त्याच्यामध्ये प्रभू ज्ञान टाकतो. हाँ. ज्ञान व सुख. आणि काय टाकतो? ज्ञान से क्या, बुद्धि से क्या मिलेगा? ज्ञान. ज्ञान से क्या मिलेगा? सुख. बुद्धि से ज्ञान, ज्ञान से सुख. बुद्धि का उपयोग करो, ज्ञान का उपयोग करो, आपके जीवन के अंदर आपकी खुशहाली कोई छीन नहीं पाएगा. मेरी ये प्रार्थना है आज सुबह. माझी आजच्या सकाळी ही प्रार्थना आहे. प्रभु ने जो बुद्धि हमें दी है, प्रभूने जी बुद्धी आम्हाला दिलेली आहे, और प्रभु हमें बुद्धि दे, आणि अजून प्रभू आम्हाला बुद्धी देव, और हम उसका इस्तेमाल करना आणि सीखें. आम्ही त्याचा उपयोग करू. आइए अपने पैरों पे खड़े हो या जाए. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. जाते जाते दानिएल इसका दूसरा अध्याय 21 वचन पढ़ के जाएंगे. आणि जाता जाता आम्ही दानिएलचं पुस्तक याचा खडे- दुसरा खडे- अध्याय आणि 21 वचन वाचून आम्ही जाणार आहोत. खड़े हो जाए, खड़े हो जाए. आम्ही आपल्या जागेवर उभे राहूया. दानिएलचं पुस्तक दुसरा अध्याय आणि 21 वचन. तोच प्रसंग व समय बदलतो, तो राजांस स्थानपत्र अथवा स्थान भ्रष्ट करीतो, तो ज्ञानांस ज्ञान देतो वो ज्ञानस ज्ञान देता है. व बुद्धिमानास बुद्धी देतो. आमीन. आमेन. वो देता है ज्ञान, वो देता है कोण बुद्धि. देतो ज्ञान? तो देतो ज्ञान, ऊपर से मिलने वाला ज्ञान है. आणि वरून येणारं ज्ञान. तो आइए प्रभु से प्रार्थना करें. या आपण प्रभूकडे प्रार्थना करू. परमेश्वर बुद्धि की आत्मा से हमारा अभिषेक करे. आणि परमेश्वर जो आहे तो बुद्धीच्या आत्मेने आज आमचा अभिषेक करेल. नीतिसूत्र 13 अध्याय 20 वचन आणि नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 13 अध्याय आणि 20 वचन. हम प्रार्थना करें. आणि आम्ही मग प्रार्थना करणार आहोत. नीतिसूत्र 13 अध्याय 20 वचन. नीतिसूत्रेचं पुस्तक 13 अध्याय आणि 20 वचन. सुज्ञांची सोबत धर, म्हणजे सुज्ञ होशील. हाय हाय हाय. मूर्खाची सोबती कष्ट पावतो. किसका सोबती करना है? कोणाची सोबत करायची? आइए खड़े हो जाए हम लोग. या आपण आपल्या जागेवर उभे राहूया. नीति वचन 13 अध्याय 20 वचन पढ़कर हम प्रार्थना करें. आणि नीतिसूत्रेचं पुस्तक 13 अध्याय आणि 20 वचन हे वाचून आम्ही प्रार्थना करणार आहोत. आइए 13 अध्याय 20 वचन. या आपण 13 अध्याय 20 वचन वाचूया. सुनिए. सुज्ञांची सोबत धर. किसकी सोबत रखना है? कुणाची सोबत धरायची?
बुद्धिमानों की. बुद्धिमानाची. कोणाची सोबत ठेवायची? कुणाची सोबत ठेवायची अब कैसे पहचानो कि बुद्धिमान है? आणि कसं ओळखणार बुद्धिमान आहे? उनके बातों से. त्यांच्या बोलण्याच्या द्वारे. जो तोड़ने का काम करेगा जे तोडण्याचं काम करतात मूर्खता है. ते मूर्खता आहे. जो जोड़ने का काम करता है जे जोडण्याचं काम करतात वो ज्ञानी है. ते सुज्ञतेचे ज्ञानी आहेत. आमीन. आमेन. आइए प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करू. मेरी ये प्रार्थना है आज, माझी ही प्रार्थना आहे आज. परमेश्वर उसके बुद्धि की आत्मा से हमारा अभिषेक करे. परमेश्वर तुझ्या बुद्धीने आज आमचा अभिषेक कर. थैंक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. आज ये बुद्धि मांगे हम प्रभु से. आज आम्ही प्रभूकडे बुद्धी मागूया उसको इस्तेमाल करने के लिए हम प्रभु से अनुग्रह आणि मांगे. त्याचा उपयोग करण्यासाठी प्रभूकडे आज आम्ही कृपा मागूया. आइए प्रभु से कहें मुझे बुद्धि से भर. या प्रभूला म्हणूया की प्रभू मला बुद्धीने भर. और प्रभु ने कहा है कि जो बुद्धि से कम है वो मुझसे मांगे. याकूब इसका पहला अध्याय 3 वचन में लिखा है कि प्रभु से मांगे जो बुद्धि की कमी है मैं उसको उदारता से बुद्धि दूंगा. आणि प्रभू म्हटलं आहे याकोबाच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये की ज्याच्याकडे ज्ञान आणि बुद्धी कमी आहे त्यांनी माझ्याकडे मागा म्हणजे मी तुम्हाला देईल. ऊपर से आने वाली बुद्धि मांगे आणि वरून येणार जे ज्ञान आहे ते मागा. जो हमारे घर को बांधेगा, जे आमचं घर बांधेल, जो हमारे घर को आकार देगा, जे आमच्या घराला आकार देईल, जो हमारे घर में शांति को लेकर जे आएगा, आमच्या घराला शांती देईल, आनंद लेकर आएगा, आनंद देईल, खुशियां लेकर आएगा, आनंद देईल, आशीष लेकर आएगा, आशीर्वाद देईल, बरकत लेकर आएगा. बरकत घेऊन येईल. आइए हम मांगे प्रभु से. या आपण परमेश्वराकडे मागूया. मुझे सिखा प्रभु. प्रभू मला शिकव. मैं मेरे घर में कैसे व्यवहार करूं. मी माझ्या घरामध्ये कसं मैं वागू. लोगों के साथ मैं कैसे व्यवहार करूं. मी लोकांसोबत कसा मैं व्यवहार कैसे करू. बात करूं. मी कसं बोलू. मैं कहाँ पे चुप हूँ, कहाँ पे मैं बात करूं. आणि मी कुठं गप बसू, कुठं मी बोलू. प्रभु मुझे सिखाओ प्रभु. प्रभू मला शिकव प्रभू. प्रभु मुझे सिखाओ प्रभु. प्रभू मला शिकव. मैं सीखना चाहता हूँ प्रभु. मला शिकायचंय मुझे प्रभू. आगे बढ़ना है प्रभु जी. मला पुढे मुझे वाढायचंय एक उत्तम प्रभू. सेवक बनना है. मला उत्तम सेवक मुझे एक बनायचंय. लीडर बनना मला है. एक लीडर बनायचं. मैं आगे जाना चाहता हूँ. मला पुढे जायचंय प्रभू. यीशु मुझ पे दया करें. प्रभू येशू माझ्यावर दया कर. मुझे बुद्धि और ज्ञान से भर दे प्रभु. मला बुद्धी आणि ज्ञानाने भर. भर दे प्रभु. भर प्रभू. मुझे कुछ नहीं चाहिए प्रभू. मला काय नाही पाहिजे मुझे प्रभू. बुद्धि और ज्ञान देना मला प्रभू, बुद्धी आणि ज्ञान पाहिजे जिसके प्रभू. द्वारा मैं आगे बढ़ पाऊं. ज्याच्याद्वारे मी पुढे जाईल. भरिए प्रभु. भर प्रभू. भरिए प्रभु. भर प्रभू. आइए मांगे उससे. या आपण मागूया वो त्याच्याकडे. कहता है तो म्हणतो मांगो तो मिलेगा. मागा म्हणजे मिळेल. मांगो तो मिलेगा. मागा म्हणजे मिळेल. आइए प्रभु से उत्तम बातें मांगे. या आपण प्रभूकडे उत्तम गोष्टी और मागूया. बुद्धि श्रेष्ठ है. आणि ती बुद्धी श्रेष्ठ वो आहे. श्रेष्ठ की बात आणि मांगे. ती श्रेष्ठतेच्या गोष्टी मागूया. बुद्धि श्रेष्ठ है. बुद्धी श्रेष्ठ आहे. ये बात मांगे हम. आणि ह्या गोष्टी मागूया. और ये मांगने से हमारे जीवन में हम आशीष पाएंगे. आणि हे मागण्याच्या अगोदर आम्ही जीवनामध्ये आशीर्वादित होऊ. आइए मांगे प्रभु से. या आपण मागूया प्रभूकडे. समझदारपना का आत्मा मांगे. आणि समजूतदारपणाचा आत्मा मागूया. आइए मांगे. या आपण मागूया. प्रभु देने के लिए तैयार है. प्रभू देण्यासाठी तयार उसके आहे. हात खुले हैं. आणि त्याचे हात खुले वो आहेत. उदारता से देता तो है. उदारतेने वो देतो. उदारता से देता तो है. उदारतेने देतो. उसने शलमोन को दिया. त्यांनी शल्मोनाला दिलं. उसने शलमोन को दिया. त्यांनी शल्मोनाला इतनी दिलं. बुद्धि दी. एवढी बुद्धी दिली. इतनी बुद्धि दी एवढी बुद्धी दिली. कि उसकी ख्याति चारों ओर फैल त्याची गई. ख्याती जी आहे ती चार दिशांना झाली. इतना नहीं, एवढंच उस नाही. बुद्धि के द्वारा वो संपन्न हुआ. त्या बुद्धीच्या द्वारे तो संपन्न झाला. वो आशीषित हुआ. तो आशीर्वादित झाला. बरकत मिली त्याला बरकत और वो मिळाली. आगे बढ़ता चला आणि तो गया. पुढे गेला. आइए प्रभु से हम मांगे. या आपण आज प्रभूकडे मागूया. बुद्धि मांगे. बुद्धी मागूया. थैंक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. ब्लेस कर प्रभु. आशीर्वादित कर येशू. थैंक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. सुना हुआ हर एक वचन हमारे अंदर उतरने दो. आणि ऐकलेलं प्रत्येक वचन आमच्या आतमध्ये उतरू दे प्रभू. हमारे जीवन में फलदायक हो जाए. आणि आमच्या जीवनामध्ये त्याद्वारे फळ येऊ दे मैं प्रभू. चाहता हूँ प्रभु आणि माझी इच्छा आहे प्रभू मेरे जीवन में आ जाए. माझ्या जीवनामध्ये ये अभी आता इसी समय ह्यावेळी मैं फल देने वाले बोलूं. आणि मी फळ देणारं बनावं. आज तक मैंने बहुत गलती की है प्रभु. आजपर्यंत मी खूप चुका केल्या जहाँ प्रभू. बोलना नहीं चाहिए था वहाँ बोला ज्या प्रभु. ठिकाणी बोलायचं नव्हतं त्या ठिकाणी बोललो जहाँ प्रभू. झगड़े नहीं करना चाहिए वहाँ झगड़े किए ज्या ठिकाणी प्रभु. भांडणं करायची नाही त्या ठिकाणी भांडणं केली मेरे घर प्रभू. को मैंने अशांत किया. आणि माझ्या घरामध्ये मी अशांतता मेरे केली. घर वालों को मैंने दुखी किया. आणि माझ्या घरवाल्यांना मी दुःखी मेरे केलं. पति को, मेरे पत्नी को, मेरे रिश्तेदारों को मैंने दुखी किया. माझ्या पतीला पत्नीला माझ्या नातेवाईकांना मी दुःखी केलं. मैंने झगड़े किए आणि मी प्रभु. भांडणं केली प्रभू. मुझे नहीं करना चाहिए मला था, नाही करायचं प्रभू. फिर भी हो गए प्रभु. तरीही झालं प्रभू. मुझे बहुत गुस्सा आया मला प्रभु. खूप राग आला और प्रभू. उस गुस्से के दौरान मैंने पता नहीं क्या क्या किया आणि प्रभु. त्या रागाच्या भरामध्ये मी काय काय केलं मला माहित नाही शायद प्रभू. शायद मेरे हाथों से मेरे पति को या मेरी पत्नी को मैंने मारा होगा. आणि प्रभू कदाचित माझ्या हाताने मी माझ्या पतीला किंवा पत्नीला मारला असेल मुझे प्रभू. क्षमा करना प्रभु. मला क्षमा कर प्रभू. मुझ पे दया कर प्रभु. माझ्यावर दया कर प्रभू. मैंने हाथ उठाया प्रभु. मी हात उंच केले मैंने प्रभू. उल्टा बोला होगा प्रभु. आणि मी बोललो प्रभू. मैंने उनको ठेस पहुंचाई होगी आणि मी प्रभू. त्यांना ठेस लागली असेल मुझे प्रभू. नहीं बोलना चाहिए था, आणि मला बोलायचं नव्हतं प्रभू. लेकिन मैंने बोला पण प्रभु. मी बोललो प्रभू. आज मुझे क्षमा कर आज मला दीजिए. क्षमा कर मैं प्रभू. आपसे क्षमा चाहता हूँ मी प्रभु. तुझ्याकडे क्षमा मागतो मैं आपसे प्रभू. क्षमा चाहता हूँ. प्रभू मला क्षमा कर. यहाँ से जाने के बाद में प्रभु या ठिकाणावर जाण्याच्या अगोदर प्रभू मैं क्षमा मांगना चाहता हूँ. मला तुझ्याकडे क्षमा मैं मागायची उन लोगों से क्षमा मांगूंगा मी त्या प्रभु लोकांची क्षमा मागेल पहिल्यांदा.
जिनको मैंने तकलीफ दी ज्यांना प्रभु, मी त्रास दिलेला भले आहे, मेरे पति हो या मेरी पत्नी भले हो, माझे पती असो पत्नी असो, भले वो मेरे बच्चे क्यों ना भले हो, माझे बच्चे असो, मैं भले मेरे लीडर क्यों ना हो, भले माझे पुढारी असो, आज मैं उनसे क्षमा मांगूंगा प्रभु, आज आम्ही क्षमा मागतो क्योंकि मुझे आगे बढ़ना है, की मला पुढे मेरे जीवन को रुकाना नहीं है मला प्रभु, माझं जीवन थांबवायचं मुझे नाही, आगे बढ़ना मला है। पुढे जायचं। धन्यवाद तेरी बुद्धि के लिए, धन्यवाद तुझ्या बुद्धीसाठी, मुझे धैर्य का आत्मा दे मला धैर्याचा आतमध्ये कि मैं जाकर क्षमा मांग की मी सकूं, जाऊन क्षमा मागावी, मुझे बंधन में नहीं रहना मला है, बंधनात नाही राहायचं, मैं मुझे छुटकारे में जीना है, मला सुटकेमध्ये सत्य जगायचं समझेगा, सत्य बंध मुक्त आणि करेगा। सत्य समजेल आणि सत्य बंधन मुक्त करेल आज मुझे प्रभू। सत्य समझा है आज प्रभु, मला सत्य मैं समजलंय पीछे प्रभू। नहीं हटूंगा, मागं हटणार नाही, मैं जाऊंगा प्रभु, पुढे जाणार प्रभू, मैं झुक जाऊंगा आणि प्रभु, मी झुकणार प्रभू, मैं क्षमा मांगूंगा मी प्रभु, क्षमा मागणार प्रभू, गलतियों जो मैंने गलती की है प्रभु जी, उसको मैं माफी आणि मांगूंगा, ज्या मी चुका केल्यात प्रभू त्यांची मी क्षमा मागणार मुझे प्रभू। सहायता करना, मला मदत कर मेरे लिए कठिन है प्रभु, भले कठीण आहे प्रभू, लेकिन धैर्य का आत्मा दे, पण धैर्याचा आतमध्ये, पवित्र आत्मा दे, पवित्र आतमध्ये जो मुझे मदद कर सके, जो मला मदत करेल, मुझे आगे ले जा मला सके। पुढे घेऊन जाईल। धन्यवाद यीशु, धन्यवाद येशू, बुद्धि से भर दो प्रभु, बुद्धीने भर प्रभू, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभू, मैं आपसे मांगता हूँ मी प्रभु, तुझ्याकडे मागतो प्रभू, तूने दिया इसके लिए धन्यवाद। तू दिलं त्यासाठी धन्यवाद। आज से मेरा जीवन ऐसा ही नहीं होगा, आणि आजपासून माझं जीवन असं असणार नाही, एक आनंदमय जीवन होगा, एक आनंदमय जीवन मेरा असेल, वैवाहिक जीवन एक आशीषित जीवन होगा, आणि वैवाहिक जीवन एक आशीर्वादी जीवन असेल, मेरा चर्च का जीवन एक आशीषित जीवन होगा, माझं चर्चचं जीवन एक आशीर्वादी जीवन मेरे असेल, व्यक्तिगत जीवन एक आशीषित जीवन होगा। माझं व्यक्तिगत जीवन आशीर्वादी जीवन असेल। मुझे सिखा प्रभु, मला शिकव प्रभू, मैं सीखना चाहता हूँ, मला शिकायचंय प्रभू, सीखने की आत्मा से भर, शिकण्याच्या आत्मेने भर, सीखने की आत्मा से भर, शिकण्याच्या आत्मेने भर, जिससे मैं आगे बढ़ सकूं। ज्याच्यामुळे मी पुढे जाईल। धन्यवाद यीशु, धन्यवाद येशू, बुद्धि श्रेष्ठ है प्रभु, बुद्धी श्रेष्ठ आहे जो प्रभू, तूने हमें दिया है, जे ते मला दिले प्रभू, बुद्धि का राजकुमार तू है, आणि बुद्धीचा राजकुमार तू आहे प्रभू, तू दे दे प्रभु। तू दे प्रभू। धन्यवाद धन्यवाद यीशु के नाम में, येशूच्या नावामध्ये आमीन।